Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार, मी यशवंत आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह। जागना है तो जगाना पडेगा, एक राष्ट्र के लिए। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पाली आणि बौद्ध अध्ययन विभागातर्फे 18वा पाली दिन गुरुवार दिनांक 27 सप्टेंबर या अनागारिक धर्मपाल 161व्या दिनानिमित्त जयंती दिनानिमित्त उत्साहात साजरा करण्यात आला। या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष आणि ख्यातनामक साहित्यिक व चिंतक डॉक्टर श्रीपाल सबनीस म्हणाले की बुद्धाचे विचार सर्वदूर पोहोचवण्यासाठी पाली त्रिपिटकाचे मराठी भाषांतर होणे आवश्यक आहे। आपल्या भाषणात त्यांनी अनागारिक धर्मपालांचे बौद्ध धर्माला असलेले योगदान आणि अभिजित पाली भाषेचे महत्त्व अधोरेखित केले। माजी आमदार ॲडव्होकेट गौतम चाबुकस्वार यांनी विभागाच्या वाटचालीचा धावता आढावा घेतला आणि पाली व बौद्ध अध्ययन विभागाची स्वतंत्र इमारत लवकरच आकाराला येईल असा विश्वास व्यक्त केला। कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यापीठाचे मानविद्या शाखेचे अधिष्ठाता प्राध्यापक डॉक्टर विजय खरे यांनी पाली आणि बौद्ध अध्ययन विभाग महाराष्ट्रातील जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी या विषयाचे ऑनलाईन व ऑडिट कोर्स तयार करण्याची गरज बोलून दाखवली। कार्यक्रमात मागील शिक्षण वर्षात विविध अभ्यासक्रमामध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केलेल्या तसेच नेट परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना व PhD संशोधकांना बुद्ध घोष चॅरिटेबल ट्रस्टच्या सौजन्याने पदके आणि सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आलं। पाली भाषा दिनाच्या निमित्तानं विभागातील विद्यार्थ्यांनी पाली, संस्कृत व व्हिएतनाम भाषेत विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले व त्रिदिवसीय पाली सांस्कृतिक भाषाचे प्रदर्शन देखील आयोजित करण्यात आले होते। लोकशिक्षक बाबा भारती प्रतिष्ठानचे अध्यक्ष व विशेष अतिथी म्हणून सन्माननीय महेंद्र भारती तसेच श्रीमती चंद्रकला ओव्हाळ यांनी पारितोषिक प्राप्त व सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांना पुस्तके भेट दिली। विभागाचे प्रमुख प्राध्यापक डॉक्टर महेश देवकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केलं तर प्राध्यापक प्रणाली वायंगणकर यांनी उपस्थितांचे आभार मानले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक तृप्तीराणी तायडे आणि प्राध्यापक रितेश ओव्हाळ यांनी केलं। अनागारिक धर्मपाल यांच्या कार्याची ओळख प्राध्यापक डॉक्टर महेंद्र प्रताप यांनी तर मुख्य पाहुण्यांचा परिचय प्राध्यापक डॉक्टर दीपाली पाटील यांनी करून दिला। कार्यक्रमाला विविध माध्यमाचे प्रतिनिधी आणि विभागाचे आजी माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते अशी माहिती पुणे शहर प्रतिनिधी यांनी दिली। तीनोच प्रमुख वादिम उभे पवतानो राजकायो मराठी साहित्य संमेलनस च पय्यातो मराठी लेखकोच चिंतकोच सबनीस कुल संभवम सिरिपाल महाभागस्य संबोधनम कातो याचामी अमाकं पाली बौद्ध अध्ययन विभागस्य प्रमुखं महाअध्यापकं महाआचार्यं देवकर कुलन्वयं महेश महाभाग। Now we request our head department of Pali Professor Mahesh Devkar to welcome our chief guest and chief speaker Dr. Shibal Sabnis sir. अमाकं गारवातिथिनो अम्हाकं गारवातिथिनो पुब्बकाल विधायक सभायोगो अम्हाकं कल्याणमित्तं चाबुकसार कुलजं गौतम महाभागस्य संबोधनं कातुं याचामि अहम अम्हाकं पाली बौद्ध अध्ययन विभागस्य सहायकं अध्यापकं प्रवीण कुलजं तलत महाभाग। Now we request Dr. Talat Praveen to felicitate our guest of honor, Advocate Gautam Sabuk Sir.
अम्हाकं विशेषातिथिनो लोकाचार्य बाबा भारती प्रतिष्ठानस्य अधिपति भारती कुलजातं महिंद महाभागस्य संबोधनं कर्तुं याचामि अहम् अम्हाकं पाली बौद्ध अध्ययन विभागस्य सहायकम् अध्यापकं पाटील कुलजं दीपाली महाभागा. Now we request Dr. Dipali Patil, Assistant Professor, Department of Pali and Buddhist Studies, to felicitate our special guest, Mr. Mahendra Bharti. अम्हाकं पाली बौद्ध अध्ययन विभागस्य प्रमुखस्य महाअध्यापकस्य महाआचार्यस्य देवकर कुलन्वयस्य महेश महाभागस्य संबोधनं कर्तुं याचामि अहम् अम्हाकं विभागस्य सहायकम् अध्यापकं वैंगणकर कुलजं प्रणाली महाभागा. Now we request Ms. Pranali Vengankar, Assistant Professor, Department of Pali and Buddhist Studies, to felicitate Professor Dr. Mahesh Devkar sir. इदानीं याचामि अहम् अम्हाकं विभागस्य प्रमुखं देवकर कुलन्वयं महेश महाभागं स्वागतभाषणं दातुं विभागस्य परिचयं च दातुम्. Now we request Professor Mahesh Devkar, Head Department of Pali and Buddhist Studies, to give welcome address and to give brief introduction of the department. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. पटमं ताव सभ्येसम् अतिथिगणानम् अम्हाकं सभ्येसम् अन्तेवासिकानं च अद्य पालिदिनसमारोहस्य अभिनन्दनं करोमि. अस्मिन् दिने तुम्हाकं सभ्येसम् यत् स्वागतमपि करोमि. Today I am standing here with deep reverence to the triple gem, the Buddha, Dhamma and the Sangha. Our revered ideals, Dr. Babasaheb Ambedkar, and the birth anniversary which we are celebrating today. So, Anagari Dharmapal. I pay my deepest reverence to their memories, to their work, their mission, which they followed in their life. आज या कार्यक्रमाला आपल्यामध्ये जे अतिथी उपस्थित आहेत त्यांचं सर्वप्रथम स्वागत करायला पाहिजे. स्वागत करणं हे आपलं मला कर्तव्य समजतो. आपल्या आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आणि मराठी भाषा साहित्य संमेलनाचे माझे अध्यक्ष श्रीपाल सबनीस सर, त्यांचा आज आपल्याला विशेष उपस्थिती लाभलेली आहे आणि मला वाटतं आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने ती एक खूप आनंदाची गोष्ट आहे. सर हे खूप वेगवेगळ्या पद्धतीने, वेगवेगळ्या मार्गाने असे म्हणेन की आपल्या या सगळ्या कामाशी जोडलेले आहेत. सर मराठी भाषेचे लेखक आहेत, पण त्यांचे विचार जे आहेत
ते बुद्धांशी, बाबासाहेबांशी नातं सांगणारे विचार म्हणून आपल्या सगळ्यांना परिचित आहेत. आणि सबनीस सर मागचे अनेक वर्ष जे सगळं काम करत आले साहित्याच्या क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांनी समतेची, बंधुतेची एक वेगळी चळवळ उभी केलेली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण की साहित्याच्या दरबारात सुद्धा आतापर्यंत आपण बघितलं तर सर्वांची वर्णी काही लागत नसे. त्या सारस्वताचे अधिकारी काही मोजके लोक असत, पण सबनीस सरांनी एकतर अनेकांना लिहिण्याची प्रेरणा दिली आणि अनेकांच्या लेखनाला उत्स्फूर्त दाद दिली, त्यांनी प्रस्तावना दिलेली. आज आपल्या कार्यक्रमामध्ये इथे चंद्रकलाताई ओवाळ आलेल्या आहेत, त्यांच्या कामाला असेल किंवा मग अशी आमचे भोसले सर भेटायला आले, सूर्यकांत भोसले, आणि त्या सगळ्यांच्या ज्या काही जे काही ते लिहत आहेत त्यांना एक तर सगळ्यांना लिहिण्याची प्रेरणा आणि आपणही लिहू शकतो, आपणही व्यक्त होऊ शकतो, ही जी एक काही एक तो विश्वास तो सबनीस सरांनी त्यांच्या कामातनं आणि त्यांच्या प्रोत्साहनातनं दिलेला आहे. तर असे सबनीस सर की भगवान बुद्धांनी जे तत्व मांडलं की धम्माचा अधिकार हा सगळ्यांसाठी आहे, धम्म सगळ्यांसाठी खुला आहे, ज्ञानाच्यावर कोणाची मक्तेदारी नाही, तर तशाच प्रकारची ती एक मक्तेदारी साहित्याच्या क्षेत्रातली मोडण्याचं काम सबनीस सरांनी केलं आणि आज आपल्याला ते प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत. तर आपण सर्व त्यांचं जोरदार स्वागत करूया. त्याच्याच बरोबर महेंद्र भारतीजी गेल्या पाली दिनाच्या दिवशी सुद्धा ते आपल्यामध्ये होते आणि त्या पाली दिनाला ते एक विशेष अतिथी म्हणून आपल्याला लाभलेले ते यावेळी पुन्हा ते आपल्या सोबत आहेत. आणि महेंद्र भारतींचा परिचय मागच्या वर्षी मी सांगितलं होतं त्यांच्याबद्दल. ते स्वतः आणि त्यांच्या माध्यमातून मला असं वाटतं की त्यांचे वडील बाबा भारती, लोकशिक्षक बाबा भारती यांची एक जी काही परंपरा, यांचा वारसा आहे ते महेंद्रजी पुढे नेत आहेत. आणि मला आनंद वाटतो की गेल्या वर्षभर महेंद्र भारतीजींनी लोकशिक्षक बाबा भारतींच्या जो एकंदरीत सगळा जो वारसा आहे, लेखनाचा वारसा आहे, पालीच्या क्षेत्रात त्यांनी केलेलं काम आहे. आपल्या सर्वांना परिचय आहे की बाबा भारतींनी एकमेव जो पाली मराठी शब्दकोश आहे तो त्यांनी लिहिला. त्यांनी धम्मपदाचा अनुवाद केला, त्यांनी बौद्ध संस्कार पाठाचे वर पुस्तक लिहिलं, त्यांनी बाबासाहेबांचं चरित्र बाबासाहेबांच्या हयातीत त्यांनी लिहिलं. तर असे बाबा भारती त्यांनी इस्लामपूर सारख्या एका छोट्या गावामध्ये राहून कुठून कोणाच ठाऊक पण पालीचं शिक्षण घेतलं आणि एवढं दुसरं शिक्षण घेतलं असं नाही तर त्यातून काही चांगली साहित्यकृती त्यांनी निर्माण केल्या आणि त्यांचा हा वारसा त्यांचे हे सुपुत्र महेंद्रजी पुढे चालवत आहेत. ते आज आपल्याला विशेष अतिथी म्हणून लाभलेले आहेत. आणि आपण आतापर्यंत जे आपले सगळे सांस्कृतिक कार्यक्रम जे काही झाले विद्यार्थ्यांचे आणि आता इथे पुढे सत्कार जे होणार आहेत त्या सर्वांना आज त्यांच्यातर्फे ही विशेष भेट दिलेली आहे. बाबा भारतींची 2 पुस्तकं, एक तर धम्मपदाचं त्यांनी केलेला अनुवाद आणि संस्कार पाठाचं बाबा भारतींनी लिहिलेलं पुस्तक, ही 2 पुस्तक आपण भेट देत आहोत. खरं तर ते मागच्या 2 महिन्यापूर्वी माझ्याकडे आले होते आणि मला म्हणले की सर ही आम्ही पुस्तकं बाबा भारतींची रिप्रिंट केलेली आहेत, तर माझी इच्छा आहे की ते आपल्या विभागातल्या विद्यार्थ्यांना द्यावीत. तेव्हा मी महेंद्रजींना म्हटलं की आपण नक्की देऊ, फक्त जरा एका चांगल्या दिवसाची वाट बघूया आणि एका विशेष प्रसंगी ती पुस्तकं दिली तर ती सर्वांच्या स्मरणातही राहतील, त्याचं महत्त्व, त्याचं मोल हे सगळ्यांपर्यंत पोहोचेल. आणि त्यामुळे आजच्या दिवशी आपण तो उपक्रम करायचं ठरवलं आणि मी त्यासाठी मुद्दामून महेंद्रजींना विनंती केली की तुम्ही स्वतः या, तुमच्या उपस्थितीत हे आपण करूया. आणि ते आले, त्यांचं मनपूर्वक स्वागत आपण सगळ्यांनी जोरदार त्याचं स्वागत करूया. त्याच्यानंतर आपल्या सर्वांच्याच परिचयाचे, आपल्या विभागाचा एक अविभाज्य भाग असणारे आपले कल्याण मित्र गौतमजी. गौतमजींचा परिचय तुम्हाला सगळ्यांना, बऱ्याचशा जुन्या विद्यार्थ्यांना सगळ्यांना आहेच, पण नवीन जे विद्यार्थी त्यांच्यासाठी मी सांगतो की जेव्हा अगदी विभागाच्या सुरुवातीच्या काळामध्ये, जेव्हा विभागाचं स्वतंत्र अस्तित्व नव्हतं, त्या काळामध्ये 2002 सालापासनं गौतमजी पाली शिकताय. आणि त्यावेळी विभाग हा संस्कृत विभागामध्ये मी एका खोलीत, छोट्याशा 10 बाय 10ची पण खोली नसेल ती, त्या छोट्याशा खोलीत विभागाचं काम चालायचं. त्यावेळी तो स्वतंत्र विभागही नव्हता, पालीचं काम चालायचं असं म्हणून.
आणि तेव्हापासून गौतमजी पाली शिकायला आले. तिथून त्यांनी सर्टिफिकेट कोर्स केला. मी आज मी बघतो की विद्यार्थ्यांना आमच्या खूप घाई असते की त्यांना पटकन 1 वर्षात काहीतरी करून मग MA करायचं असतं, पटकन PhD करायची असते. पण गौतमजींचं मला कौतुक याच्यासाठी वाटते की ते राजकारणामध्ये होते, त्या काळात ते नगरसेवक होते, पण मोठ्या जिद्दीने ते पाली शिकायचे. कुठलाही तास त्यांनी मिस केलं तर मला आठवत नाही अजूनही. आणि त्यावेळी तर काही ऑनलाईनची सोय नव्हती. हे मुद्दामून आज सांगायला पाहिजे विद्यार्थ्यांना, कारण त्यांना असं वाटतंय की ऑनलाईन म्हणजे तर नॉर्मल आहे, पण ते रोज इथे यायचे. अगदी त्यांच्या सगळ्या राजकीय गडबडीच्या कामामध्ये सुद्धा ते येऊन तेवढा वेळ अगदी सगळं फोन बिन बंद करून इथे अभ्यास करायचे पालीचा. तिथून त्यांनी सर्टिफिकेट कोर्स केला. त्यावेळी लोअर डिप्लोमा होता, त्यानंतर 3 वर्षाचा हायर डिप्लोमा केला. त्याच्यानंतर MA ला ऍडमिशन घेतलं 5 वर्षानंतर, MA केलं 2 वर्ष, आणि त्याच्यानंतर MPhil त्यांनी मध्ये पंचगती दीपनी या ग्रंथावरती, पाली ग्रंथावरती काम केलं. तर असं आहे गौतमजी, ज्यांना त्यांनी जवळपास मी आता सांगितलं त्याप्रमाणे 8 ते 9 वर्ष पालीचा अभ्यास त्यांनी केला. आणि त्याच्यानंतर मी त्यांना नेहमी म्हणतो की त्यांचा जसा राजकीय प्रगती होत होती तशी त्यांची इथे अभ्यासात तशी जी प्रगती होत होती वरच्या वर्गात, तसं ते हळूहळू नगरसेवक, मग उपमहापौर असं करत करत ज्यावेळी ते MPhil वगैरे त्यांचं चालू होतं त्यावेळी ते आमदार म्हणून निवडून आले. आणि ते पहिले असे विधायक आहेत की ज्यांनी पाली भाषेमध्ये शपथ घेतली. मला वाटतं ते अजूनही एकमेव व्यक्ती आहे, त्यांच्यानंतर अजून कोणी घेतलेली मला तरी माहिती नाही, पण ते एकमेव असे विधायक आहेत की ज्यांनी पाली भाषेत आपली शपथ घेतली. आणि त्याचबरोबर गौतमजी नेहमीच असं मागे राहून, कधी त्यांना असं नाही की मला माझं हे करा वगैरे, मला पुढे हे करा, तसं काही नाही. ते अगदी जर आता असं बघितलं तर ते मला असं वाटतं ते माझ्या बाजूला बसलेत, पण एका व्हॉलेंटियर सारखं पटकन मला काही लागलं तर घेऊन येतात. तर असा एक जो स्वभावाचा साधेपणा आणि कुठल्याही प्रकारे निरभिमानी असा त्यांचा जो स्वभाव आहे, त्याने ते विभागासाठी सतत काम करत राहिले. जेव्हा आपल्या विभागाला जी पदं मिळाली त्याच्यामध्ये पण रत्नाकर गायकवाड आणि गौतम चाबुक सर, आपला विभाग स्थापन झाला त्याच्यामध्ये सर रत्नाकर गायकवाड तर खूप मोठा वाटा आहे. आणि नंतरच्या काळामध्ये जे आपलं बिल्डिंग, आपल्या विभागाच्या ज्या इमारतीचा प्रकल्प, त्याला मान्यता मिळवणं असो किंवा त्रिपिटकाच्या अनुवादाचा प्रकल्पाच्या मान्यता मिळवणं असो, या सगळ्यामध्ये गौतमजी सातत्याने आपल्या सोबत राहिले. आणि त्यांनी मला सांगून ठेवलेलं आहे की तुम्ही अकॅडमिकचं बघा, बाकी सगळं मी बघतो. तसा एक अश्युरन्स त्यांच्या वतीने आपल्याला मिळाला आहे. तसे गौतमजी जेव्हा ते स्वतः यांनी MA करत होते आणि त्यांच्या लक्षात आलं की बाकीच्या विषयांसाठी कॉन्व्होकेशनमध्ये मेडल्स दिली जातात, पण पालीसाठी मात्र एकही पदक नाही आहे. त्यावेळी त्यांनी स्वतःहून एक असा प्रस्ताव दिला की आपण आपल्या विद्यार्थ्यांचा आपण सत्कार करू. आणि त्यांच्या बुद्ध घोष चॅरिटेबल ट्रस्टतर्फे तेव्हापासनं ते दरवर्षी मेडल्स आणि ट्रॉफीज आपण MAच्या विद्यार्थ्यांना ट्रॉफी देतो आणि बाकी सर्व विद्यार्थ्यांना मेडल्स देतो. आणि मग त्याच्यामध्ये सुरुवातीला आपण MAच्या विद्यार्थ्यांना देत होतो, मग आपण सगळ्या आपल्या डिप्लोमा कोर्सेसच्या विद्यार्थ्यांचा सत्कार करू लागलो. नेट JRF मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करू लागलो, तसंच PhD मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार. तर ही सगळी जी मेडल्स आहेत दरवर्षी गौतमजी बुद्ध घोष चॅरिटेबल ट्रस्टतर्फे त्याचा सगळा खर्च उचलतात. त्यामुळे आज तुमचा जो काही सत्कार होणार आहे त्याच्यामध्ये गौतमजींचा एक मोठा वाटा आहे, त्यांचं स्वागत करूया. त्याचबरोबर आज आपल्या कार्यक्रमाला सरांना थोडं उशीर होतं, पण खरे सर आपले डीन आले का? मग आपण आधी सरांचा सत्कार करूया. नाही तो बाकी जागा तुमचीच वाट बघत होतो. तृप्ती, आपण आधी सरांचा स्वागत तर करतोच आहे, पण सरांचा नेहमीच आपल्याला खूप मोठा पाठिंबा डीन फॅकल्टी ऑफ ह्युमॅनिटीज. तर आपल्या विद्यापीठाचे आणि आपली जी फॅकल्टी आहे, फॅकल्टी ऑफ ह्युमॅनिटीज, तर त्या फॅकल्टीचे डीन आणि आपल्या विभागाचे नेहमीच मार्गदर्शक आणि सपोर्टर असलेले असे खरे सर आज आपल्याला अध्यक्ष म्हणून या कार्यक्रमासाठी लाभलेले आहेत. आणि सरांनी हा विभागाचा प्रवास त्यांनी खूप सुरुवातीपासून जेव्हा विभाग आमचे स्थापन झाले
त्यावेळी सर त्याचे साक्षीदार आहेत आणि त्यावेळी पाली, बुद्धिस्ट स्टडीज आणि आंबेडकर स्टडीज असे सगळे विभाग सुरू झाले आणि तेव्हापासून सर आपल्या सोबत आहेत. तर आज ती मोठी आनंदाची गोष्ट आहे की सर आज आपल्याला अध्यक्ष म्हणून इथे कार्यक्रमासाठी लागलेले आहेत. त्याचबरोबर महेंद्रजींसोबत इथे आज आपल्यामध्ये रयत संस्थेचे प्राचार्य भोसले सर आलेले आहेत. त्याच्यानंतर आमच्या कामगार साहित्य चळवळीचे सदाफुले मामा आलेले आहेत आणि इतर मला सगळ्यांचं नाव घेता येणार नाही, पण जे काही सगळे मान्यवर उपस्थित आहेत या कार्यक्रमासाठी त्यांचं सगळ्यांचं एक जोरदार स्वागत आपण करूया. सबनी सर, आजचा हा जो कार्यक्रम आहे, आम्हाला पाली दिन जो साजरा करायला सुरुवात केली त्याचे 18वं वर्ष आहे. म्हणजे विभागाची स्थापना 2006 साली झाली आणि तेव्हापासून आपण हा पाली दिन साजरा करतो. कारण की तोवर पाली भाषा आणि त्या भाषेचा गौरव करणारा असं काही विशेष काही होत नव्हतं, कुठलाही असा दिवस साजरा केला जात नव्हता. परंतु आम्ही जेव्हा विभागाचं काम स्वतंत्रपणे सुरू केलं त्यावेळी आमच्या लक्षात आलं की हे आपण करायला पाहिजे. आपल्याला माहिती आहे की मागच्या वर्षी पाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, पण तोवर ही भाषा जी आहे की एवढी म्हणजे मराठीच्या बाबतीत जे आपण म्हणतो की मराठी असे आमची मायबोली जरी आज ती राजभाषा नसे, तशी आमची ही मायबोली होती पण तिला कुठल्याही प्रकारचा राजदरबारी सन्मान नव्हता, पण आमच्या हृदयात ती होती आणि आम्ही तिचा हा सोहळा साजरा करायला सुरुवात केली. 18वं वर्ष आहे आता हे. आणि अनागाई धर्मपाल यांच्यासाठी की भारतामध्ये जे काही पाली अध्ययनाची सुरुवात झाली, पालीचे जे पहिले सगळे विद्वान आहेत, आचार्य धर्मानंद कोसंबी असतील, महापंडित राहुल सांकृत्यायन असतील, आनंद कौसल्यान जे असतील, भिक्षू जगदीश कश्यप जे असतील, हे सर्व श्रीलंकेमध्ये पाली शिकले आणि भारतात आले आणि त्यांनी इथे भारतामध्ये पालीच्या अध्ययनाची परंपरा सुरू केली. आणि या सगळ्यांना जो काही आधार आहे तो अनागरी धर्मपालांनी दिला. अनागरी धर्मपालांनी स्वतः धर्मानंद कोसंबींना विद्योदय पेरिवेणामध्ये घेऊन गेले, तिथे त्यांनी ऍडमिशन केलं आणि तिथे त्यांनी पाली भाषेचा अभ्यास केला. तर अनागरी धर्मपालांचं जे चरित्र आहे, त्यांचं योगदान एकंदरीतच श्रीलंका आणि भारतामधल्या पुनर्जागरणाच्या बौद्ध पुनर्जागरणाच्या मोहिमेमध्ये खूप मोठं आहे. आणि लोकांना त्यांनी एकत्र आणलं, सर्व संप्रदायांना एकत्र आणलं बौद्ध धर्माच्या, आणि ही एक चळवळ उभी केली. तर त्यांचा हा जो आदर्श आहे तोच विभागाचाही आदर्श आहे. कारण की आम्ही जेव्हा पाली दिवस साजरा करतो असं म्हणतो त्यावेळी तो फक्त पाली भाषा या एकाच भाषेचा तो सोहळा नसतो. तर पाली या शब्दाचा जो अर्थ आहे की बुद्धवचनाचं रक्षण करणारी ती पाली, बुद्धवचनं पालेती ती पाली. तर त्यामुळे ज्या काही भाषा आहेत, ज्या ज्या भाषांनी बुद्धवचनांचं जतन केलं त्या सर्व भाषांचा सोहळा, त्या सर्व भाषांचा सन्मान आम्ही आजच्या दिवशी करतो. आणि त्यामुळे आधी जे कार्यक्रम झाले विद्यार्थ्यांचे, त्याच्यामध्ये पालीमध्ये विद्यार्थ्यांनी कार्यक्रम साजरे केले. विद्यार्थ्यांनी बौद्ध संस्कृतमध्ये, की ज्या संस्कृत भाषेचा अभ्यास इतरत्र केला जात नाही, पुन्हा तिला एक थोडीशी दुय्यम वागणूक मिळते, तिला शुद्ध संस्कृत समजलं जात नाही, तर त्या बौद्ध संस्कृतात आम्ही सन्मान करतो. इतर प्राकृत भाषा ज्या आहेत की ज्याच्यामध्ये बुद्धवचनं सुरक्षित राहिली त्या सर्वांचा सन्मान आहे. आणि त्याचबरोबर तिबेटी, चीनी, व्हिएतनामी या सगळ्या ज्या भाषा आहेत ज्यांच्यामध्ये बुद्धवचनांचे अनुवाद झाले त्या सर्व भाषांचा गौरव करण्याचा हा दिवस आहे. आणि म्हणून आम्ही हा दिवस साजरा करतो. आणि त्याच्यासाठी योग्य असं जे व्यक्तिमत्व आहे ते अनागरी धर्मपालांचं आहे. आणि अनागरी धर्मपालांनी जेव्हा बोधगयेच्या मुक्तीची चळवळ सुरू केली त्यावेळी त्यांनी त्यामध्ये फक्त थेरवादी नाही तर थेरवादी देशांबरोबरच महायान, जैन सगळ्या त्यांनी देशांना एकत्र आणलं आणि एक एकत्रित बौद्ध विचार पुढे यावा या दृष्टीने प्रयत्न केले. हेच अनागरी धर्मपाल ज्यांनी शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये बुद्ध धर्माविषयी मांडणी केली आणि जगाला बुद्ध धर्माविषयी ची ओळख करून दिली. तर असे त्यांचा परिचय आपल्याला फार नसतो. आपल्याला स्वामी विवेकानंदांचं कर्तृत्व माहिती असतं भारतामध्ये. त्यांनी शिकागोच्या धर्म परिषदेत केलेलं भाषण हे अगदी लहान मुलांपासून सगळ्यांना माहीत असतं. पण त्या धर्म परिषदेमध्ये अनागरी धर्मपालांनी बुद्ध धर्माची मांडणी केली त्याबद्दल फारसं लोकांना माहीत नसतं भारतात आणि भारताबाहेर. तर अशा ह्या एका महनीय व्यक्तीच्या जयंतीच्या दिवशी त्यांच्या हा दिवस साजरा करण्याचं हे मोठं औचित्य आहे. आणि आज आपण सगळेजण या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलात त्याबद्दल मी मनापासून सगळ्यांचं अभिनंदन करतो, स्वागत करतो आणि तुमचे आभार मानतो की तुम्ही माझ्या एका शब्दावरती इथे यायला तयार झालात आणि आपलं बहुमूल्य वेळ तुम्ही आमच्यासाठी दिलात. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं खूप मनपूर्वक स्वागत
आमचे सगळे जे विद्यार्थी, आजी माजी जे कोणी इथे सगळे जमा झालेले आहेत त्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. ज्या विद्यार्थ्यांचा इथे सत्कार होणार आहे त्या सगळ्या विद्यार्थ्यांनाही मी पुन्हा एकदा मनपूर्वक त्यांचंही अभिनंदन करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. जय देव. विभागस्य सहायको अध्यापको पतापकूलं वयं मिगेन्दं महाभागम् अनागारिकधम्मपालस्य परिचयं च दातुम्. Now we invite Dr. Migendra Pratap to give speech on Anagarika Dhammapala. भग रागो भग दोषो भग मोहो सो भगवा नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. मंच पे बैठे सारे पूजनीय एवं आदरणीय सभी लोगों को मेरा नमो बुद्धाय. सबनीस जी, खरे सर, चौकशा सर, भारती सर, पंदेवकर सर, मुझे 5 मिनट में अपनी बात रखने के लिए कहा गया. इसमें ज़्यादा समय नहीं लूँगा इन सब बातों में. तो आप सभी को नमो बुद्धाय एवं जय भीम. मैं अनागारिक धर्मपाल जी के बारे में यहाँ पे बोलने वाला हूँ. और अनागारिक धर्मपाल जी के बारे में देवकर सर ने बहुत ही संक्षेप में 2-3 बातें कह डाली है, क्योंकि हमारा स्पीच का एक हिस्सा भी था. क्योंकि 5 मिनट में हम कहते हैं तो उसका सार जो है, तो आप देखें कि अनागारिक धर्मपाल जी का फोटो आपको दिखाई दे रहा होगा. अभी अनागारिक धर्मपाल जी बाल रखे हुए हैं, हेयर, और इसके साथ साथ आपको जो वस्त्र जो है वो आपको गेरुआ दिखाई दे रहा है, मतलब है ना. तो दोनों का मिश्रण है. तो अनागारिक धर्मपाल जी का जो जीवन है और उनके जो कार्य है उनसे हम बहुत कुछ सीख सकते हैं. और हम लोग जो यहाँ उपस्थित हुए हैं आज पाली डे जो मना रहे हैं अनागारिक धर्मपाल जी के जन्मदिन के अवसर पे, वो डायरेक्टली और इनडायरेक्टली इनके कार्यों का ही प्रभाव है कि यहाँ पे कम से कम अगर 200 आदमी अगर यहाँ पे हैं तो उसमें से 80% लोग जो है और 20% ऐसा मैं रेशियो रखता हूँ, तो ये इन्हीं का योगदान है. 80-20 का मतलब एक तो जो बौद्ध धर्म को स्वीकार करने वाले लोग जो एक्सेप्ट कर लिए बौद्ध धर्म, और एक जो है जो कि बौद्ध धर्म से प्रभावित हैं. तो अगर अनागारिक धर्मपाल जी के जीवन को अगर समझना होगा तो ऑलरेडी हमारे विद्यार्थियों ने इसके बारे में बहुत सारे कविताओं के माध्यम से कहा है. तो मैं यहाँ पे बताऊंगा कि अनागारिक धर्मपाल जी का जन्म आप देखिए 1864 में हुआ. 19वीं शताब्दी में वो हुए श्रीलंका में. और श्रीलंका एक बौद्ध देश था उस समय. लेकिन जब उस परिस्थिति में आप जाएंगे उस समय तो आपको क्या दिखाई देगा कि श्रीलंका में जो बाहरी जो लोग थे, चाहे वो इंग्लिश हो चाहे वो डच हो, उनका प्रभाव था. वहाँ की बौद्ध संस्कृति नष्ट हो रही थी. वहाँ पे प्री प्लानिंग जो है वो ईसाई धर्म का प्रचार प्रसार हो रहा था. और इस परिवेश में अनागारिक धर्मपाल जी का उदय होता है. ये बहुत ही महत्वपूर्ण है. और फिर अनागारिक धर्मपाल जी को अगर समझना है तो आपको आधुनिक काल में जो लोगों ने जो बौद्ध धर्म के प्रचार प्रसार के लिए किए उनको भी समझना पड़ेगा. उनके साथ कनेक्शन आपको दिखाई पड़ता है. तो अनागारिक धर्मपाल जी को पता चला कि बोध गया की स्थिति अच्छी नहीं है. कहाँ से पता चला? एडविन अर्नोल्ड जी ने किताब लिखी थी द लाइट ऑफ एशिया. उन्होंने जाकर के बोध गया में देखा कि वहाँ की स्थिति अच्छी नहीं है, तो उन्होंने उस न्यूज को पब्लिश किया इंग्लैंड में. और फिर वो पब्लिश हुआ लंदन के बाद, फिर पब्लिश वो न्यूयॉर्क में हुआ. और वो पेपर जो जाया करता था श्रीलंका, तो वहाँ से उनको पता चला. और फिर वो यहाँ विजिट करने के लिए आए. आपको पता ही है कि उनके जो गुरु जो थे वो कर्नल ऑलकॉट और जो थियोसॉफिकल सोसाइटी के जो संस्थापक रहे हैं 2 लोग. तो थियोसॉफिकल सोसाइटी का ही बहुत बड़ा योगदान है. आप सपोज कीजिए 19वीं शताब्दी में चाहिए, वहाँ पे आपको क्या दिखाई देगा? तो अनागारिक धर्मपाल जी के जीवन को हम देखते हैं तो क्या दिखाई पड़ता है? 3-4 मुद्दों में हम उसको देख सकते हैं. पहला तो मुद्दा यह है कि मैंने कहा कि उनकी जीवन से, यानी कि बौद्ध धर्म का अध्ययन, अध्यापन, प्रैक्टिस केवल भिक्षु या भिक्षुनी बन के तो किया जा सकता है, उसके साथ साथ एक उपासक और उपासिका बन के भी किया जा सकता है. इसके साथ साथ तीसरा जो रूप दिया उन्होंने अनागारिक का, जो कि वो भिक्षु भिक्षुनी न रह करके मतलब ब्रह्मचर्य का पालन करते हुए, आज जो देखेंगे कि बहुत सारे लोगों ने उसको अनागारिक एक अलग टाइप का एक ट्रेडिशन शुरू हो गया है मॉडर्न बुद्धिज्म में. एक उनका एक बहुत बड़ा कंट्रीब्यूशन है.
दूसरा कंट्रीब्यूशन जो जैसा कि देवकर सर ने बोल दिया कि पाली डिपार्टमेंट में हम लोग तो यहाँ पे सेलिब्रेट कर रहे हैं, अकेडमिक रूप से आप देखें इंडियन परिप्रेक्ष्य में तो आपको क्या दिखाई देगा कि मतलब जो पाली डिपार्टमेंट जो स्टैब्लिश हुए उसके पीछे कहीं ना कहीं उनका हाथ था, जो देवकर सर ने बोला। लेकिन एक बात मैं बताना चाहूंगा, एक जो व्यक्ति थे वो महावीर थे, पंते महावीर। आपसे प्रश्न है, बताइए कौन सा ऐसा व्यक्ति है जो सबसे पहला व्यक्ति है जो कि बौद्ध विहार की स्थापना इंडिया में किया और भारतीय थे? वो थे महावीर, पंते महावीर। इसके बारे में आप नहीं जानते होंगे, बहुत कम लोग जानते होंगे। ये कुंवर सिंह के भाई थे और वो भी श्रीलंका में जा करके उन्होंने बौद्ध धर्म स्वीकार किया और फिर वो कुशीनगर में आए और चंद्रमणि जो स्थवीर है वो उनके आचार्य थे। तो मतलब अनागारिक धर्मपाल जी का जो कंट्रीब्यूशन है, एक तो हो गया अकेडमिक रूप में जो हम लोग यहाँ पे उपस्थित है, दूसरा हो गया मिशनरी के रूप में। मिशनरी का मतलब कि 19वीं शताब्दी में बहुत सारे लोगों को लग रहा था कि बौद्ध धर्म हमें नई ऊर्जा दे सकता है, एक नई दिशा दे सकता है। डॉक्टर बाबा साहब से अम्बेडकर जी से पहले आप देखेंगे साउथ इंडिया में है ना बहुत सारे ऐसे मूवमेंट हुए, उस सारे मूवमेंट को उन्होंने सपोर्ट किया। और आपको पता होगा कि साउथ इंडिया के व्यक्ति वहाँ जाते हैं, श्रीलंका जाते हैं और श्रीलंका में जा करके उनका जो है बौद्ध धर्म में उनका दीक्षा होता है और वो वहाँ पे बौद्ध धर्म में दीक्षित होते हैं। फिर उन्होंने अनागारी धर्मपाल जी ने कहा कि 5 मिनट हो गया है, 2 मिनट, 1 मिनट और। तो अनागारी धर्मपाल जी ने कहा कि जो अनटचेबल्स हैं या जो फिर मार्जिनलाइज्ड लोग हैं, जो ओबीसी हैं, जो ऐसे लोग हैं जिनका की अभी आवाज नहीं है, वो पहले से ही बुद्धिस्ट थे। इस तरह का विचार जो सबसे पहले अनागारी धर्मपाल जी ने रखा था और उसी विचार को आप देखेंगे कि बाद में जो है वो बाबा साहब ने उसको एक्सप्लोर किया है। तो यानी कि घर वापसी का जो कंसेप्ट है कि आप अगर बौद्ध धर्म स्वीकार कर रहे हो तो अपने घर में आ रहे हो। अब मैं अपने भाषण का समापन एक बहुत ही महत्वपूर्ण चीज से करता हूँ, महाबोधि जो विहार है। तो महाबोधि विहार का उन्हें शुरुआत की मूवमेंट आज भी चल रहा है। आज देखिए, आज मूवमेंट बहुत ही गति दे रहा है और आज में कल जो है वो मूवमेंट पूरी तरह से सफल होगा और अनागारिक धर्मपाल जी का जो सपना है वो पूरा होगा। क्यों? क्योंकि सत्य की विजय होती है। आज देखिए कि दलाई लामा तिब्बत के खिलाफ लड़ रहे हैं, लेकिन उनका विश्वास है कि हम जीतेंगे, इसलिए बोध गया भी मुक्त होगा एक दिन। लास्ट में एक और बात कहूँगा कि मतलब जैसा सर ने कहा कि शिकागो में जो धर्म जो सम्मेलन हो उसमें विवेकानंद जी को हम ज़्यादा जानते हैं, लेकिन भारतीय संस्कृति को सबसे पहले पहुंचाने वाले कोई व्यक्ति थे। तो उन्होंने ये नहीं कहा कि हम श्रीलंका से आए हैं, मैं श्रीलंका के, उन्होंने कहा कि मैं बुद्ध की धरती से आया हूं और सम्राट अशोक के बारे में बात और सम्राट अशोक की महत्ता को बताया और बताया कि जो आप जो वेस्ट के लोग हो, जो अंग्रेज, जो अमेरिका और यूरोप के लोग अपने आप को बहुत ही मतलब बोलते हो कि हम डेमोक्रेटिक हैं, बहुत साइंटिफिक हैं, उस तरह का राजा बहुत पहले हो गया है। और 19वीं शताब्दी में अगर हमें कुछ सीख लेना है तो सम्राट अशोक से लिया जा सकता है। ये बात उन्होंने वहाँ पे बताई थी। तो सबसे बड़ा जो हमारा जो कंट्रीब्यूशन यही होगा कि हम पाली पढ़ें और पाली को 2 तरीके से पढ़ें, एक एकेडमिक रूप में और एक मिशनरी रूप में। 2 अप्रोच है उसको बनाने का। मिशनरी का मतलब कि बौद्ध धर्म का अपनाने के साथ साथ कम से कम बौद्ध जीवन को अपने लाइफ में उतारिए, तभी ये कार्य सफल होगा। लास्ट में यहाँ पे चाबुक सवार जी हैं, सबनीस जी हैं, उनसे मैं रिक्वेस्ट करता हूँ कि जैसा देवकर सर ने कहा कि 2006 में ये इनिशिएटिव लिया गया था। आज जरूरत है कि पाली डे घोषित किया जाए, पूरे भारत में पाली डे जो है मनाया जाए इस दिन, और इसके साथ साथ पाली सप्ताह भी मनाया जाए। तो इसको लेकर के मैं रिक्वेस्ट करूंगा कि खास करके चाबुकवासी जी से इसको जो है आगे बढ़ाएं। आप लोगों का बहुत बहुत धन्यवाद। जय श्री राम। Thank you for your enlightening thoughts. अतोपरम याचामयम अम्हाकं गारवा अतिथिनो चाबुकसार कुलसंभवस्य गौतम महाभागम तस्य मनोगतं विवरितो। Now we request Advocate Gautam Chabukswar ji to share his views. महाकारुणिक भगवान गौतम बुद्ध, डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज ज्यांची आज जयंती आहे 17 सप्टेंबर
ते प्रबोधनकर ठाकरे यांच्या सगळ्यांच्या विचारांना या ठिकाणी मी अगोदर अभिवादन करतो. आज पाली डे आणि वर्षभरातील आमचा सगळ्यात मोठा पाली विभागाचा कार्यक्रम म्हणजे पाली डे आणि सरांच्या कल्पनेतून हा पाली डे आम्ही अनागारिक धम्मपाल यांच्या जयंतीनिमित्त आपण सादर करीत आहोत. आता सरांनी पण पाली विभागाची डिपार्टमेंट ऑफ पालीची कशा पद्धतीची या ठिकाणी सुरुवात झाली हे सांगितलं, पण त्यामध्ये अजून थोडेसे भर मी घालतो. 2002 सालामध्ये आम्ही 3 ते 4 विद्यार्थी 4-5 विद्यार्थी आम्ही सरांकडं शिकत होतो आणि संस्कृत डिपार्टमेंटमध्ये आम्ही शिकत होतो. त्यानंतर अतिशय खडतर परिस्थितीमध्ये पालीची अवस्था होती. सर एकमेव त्या ठिकाणी ते शिकवत होते. त्याच्यानंतर 2005-06 मध्ये रत्नाकर गायकवाड साहेब इथं व्हाईस चान्सलर म्हणून आले आणि त्यांना मी विनंती केली, सर आमच्या पालीची अवस्था वाईट आहे, आम्हाला बसण्यासाठी रूम देखील नाही, आम्हाला वेगळं स्वतंत्र डिपार्टमेंट पाहिजे. आणि त्यांनी ती मान्यता दिली आणि 2006 पासून आपण स्वतंत्र पाली विभाग आपण सुरू केला. आणि या प्रवासामध्ये अनेक ठिकाणी वेगवेगळ्या कमीत कमी 5 ते 6 इमारतीमध्ये आम्ही शिफ्ट झालो. वेगवेगळे वर्ग वेगवेगळ्या इमारतीमध्ये. सर प्रत्येक वेळेस व्हाईस चान्सलरला विनंती करायचे, आम्हाला ही इमारत पाहिजे, आम्हाला ती इमारत पाहिजे. ह्या सरांच्या शेजारी पण आम्ही होतो काही दिवस तुमच्या संरक्षण विभागाच्या आज तिथं देखील आम्ही बरेच दिवस काढले. आणि मग त्यावेळेस मला एक कल्पना आली, म्हटलं जर ह्या सगळ्या एवढ्या मोठ्या कॅम्पसमध्ये आपली एक स्वतंत्र इमारत असू शकत नाही का. आणि हा विचार घेऊन ज्यावेळेस 2014 मध्ये पहिल्यांदा आमदार झालो आणि 15 साली त्या ठिकाणी मी विशेष मंत्र्यांची बैठक घेऊन पाली इमारतीची आम्ही तिथं मंजुरी आणली. आज 2025 आहे. शासनाने किती वेळ खाल्ला खरे सर तुम्हाला या सगळ्या शासकीय पद्धतीचा आणि निर्णयाचा अनुभव असेल. आणि तरी देखील आम्ही हार मानली नाही. आज त्या ठिकाणी पाली विभागाच्या इमारतीचं काम चालू आहे आणि आज आपण या छानशा सभागृहात बसलेलो आहोत. असंच सभागृह पुढच्या वर्षी आपलं स्वतःचं असेल आणि हा पाली डेचा कार्यक्रम आपल्या इमारतीमध्ये असेल. आपण त्या ठिकाणी तो कार्यक्रम घेऊ. हे अनेक वर्षाचं स्वप्न जे आहे आमचं, जे स्वप्न आणि पुढच्या वर्षी ते पूर्ण करून आम्ही आज देखील त्या अनेक अडचणी शासनाच्या अनेक अडचणी त्या ठिकाणी सामाजिक न्याय विभागाच्या अनेक अडचणी असतात आणि त्या अडचणीतून आम्ही वेळोवेळी मार्ग काढून आणि इव्हन मंत्रालयात अनेक बैठका झाल्या त्या संदर्भात. हे सगळ्या या अग्नितेजातून आम्ही बाहेर पडलो आणि या ठिकाणी आज काम चालू आहे. आणि हे जे ऑडिटोरियम आहे आपलं 200-250 चेअरचं आहे आणि खूप चांगलं आहे. आणि मी सरांना आपण त्या ठिकाणी मी ज्या ऑडिटोरियमला नाव द्यायचं प्रस्ताव दिलाय, जेम्स प्रिसेप्स ज्यांनी पालीचं संशोधन केलं आणि पाली 1837-38 साली त्यांनी शोधली म्हणून आपण आज पाली वाचू शकलो आणि पालीचा अभ्यास करू शकलो असतो आणि बुद्ध वचनाचा आपण अभ्यास करू शकलो ते केवळ त्या एका माणसामुळं. आणि त्यांचं नाव त्या ऑडिटोरियमला द्यावं असं मी त्या ठिकाणी प्रस्ताव दिलेला आहे. आणि या सगळ्या गोष्टीमध्ये मला एक बाब नेहमीच अशी वाटत होती, आज पालीला क्लासिकल लँग्वेज म्हणून आज केंद्र सरकारने मान्यता दिलेली आहे. पण मला एक नेहमीच वाटत होतं की बाबासाहेबांनी जो धम्म दिलाय 1956 साली, ते भगवान बुद्ध आणि धम्म या पुस्तकाशिवाय बाकीच्या लिटरेचर अनेक लेखकांनी लिहिलेले, म्हणून तो मूळ पाली लिटरेचर
याचं पाली त्रिपिटक याचं मराठीत भाषांतर व्हावं अशा प्रकारची एक कल्पना तर त्यावेळेस माझ्या मनामध्ये आली आणि सामाजिक न्याय विभागाने ते भाषांतरासाठी 5 कोटी रुपये आपल्याला मंजूर केले. त्यातला सर जरा आता तुम्ही पण लक्ष घाला, कारण की आम्ही 34-35 लाख रुपये बार्टीकडून दिलेले आहे, कोणी लक्ष घालत नाही. आणि तो तुमचा ते डिपार्टमेंट आहे ना, इतकं म्हणजे काय सांगायचं त्या डिपार्टमेंटचं ते करताय काय. अहो किती वर्ष झालं पैसे देऊन इन्फ्रास्ट्रक्चर तयार करायचंय फक्त त्यांनी. इन्फ्रास्ट्रक्चर तयार करायचं, तिथं आम्हाला कम्प्युटर वगैरे घेऊन द्यायचं, आमचं ट्रान्सलेशनचं काम चालू होईल, एवढाच विषय हो. 1 वर्ष म्हणजे विद्यापीठाची मानसिकता आहे का की तुम्हाला त्या ठिकाणी पालीचं ट्रान्सलेशन मराठीत व्हावं म्हणून. पण बाबासाहेबांचा जो समाज आहे तो मराठीत वाचल नाही त्रिपिटक. आज तुम्ही पाली शिकताय, तुम्हाला काय काय गोष्ट, पाली एवढी काही सोपी भाषा नाही असं वाटून घेऊ नका तुम्ही. त्याला मेहनत करा, बुद्ध वचन आहेत ते. आणि सगळे 84,000 उपदेशांचं ट्रान्सलेशन आपण त्या ठिकाणी करणार आहोत. 8-10 वर्ष लागणार आहेत त्यांना. सर्व रिटायरमेंटच्या याच्यामध्ये आलेले आम्ही 2002 पासून 25 वर्ष. अहो एवढं टॅलेंट आपल्यातून या विद्यापीठातून बाहेर गेलं तर आम्ही कुणाकडे बघायचं. हे जे टॅलेंट आहे हे टॅलेंट. आणि म्हणून त्या काळामध्ये सर जपानला चालले होते. मी सरांना जपानला जाऊ दिलं नाही, नाहीतर त्यांना फार मोठ्या पगाराची नोकरी त्या ठिकाणी मिळाली असती. म्हटलं सर जायचं नाही, काही जरी झालं तर आपण पूर्ण डिपार्टमेंट या ठिकाणी उभा करू, पण तुमची गरज, तुमच्या ज्ञानाची गरज आज या महाराष्ट्रामध्ये आहे, या बाबासाहेबांच्या जनतेच्या शिकणाऱ्या लोकांसाठी आहे. आणि म्हणून सरांना आग्रह करून त्या ठिकाणी आम्ही इथं आणलं आणि त्याचे फ्रुट्स, त्याचे फळ आज आपल्याला चाखायला मिळतात. आणि या सगळ्या ह्या काही साध्या गोष्टी नाहीत. जसं अनागरिक धम्मपाल यांनी जसा संघर्ष केला, 40-42 वर्ष बोधगयेचं त्यांनी आंदोलन केलं. त्यांच्यानंतर भंते सुरेश ससाई यांनी 40 वर्ष आंदोलन केलं. आता भंते विनयाचार्य हे देखील आंदोलन करतात. आणि ह्या वेळेस यश निश्चित मिळणार असं मला वाटतं. आणि तुम्ही सगळे पालीचे विद्यार्थी, तुम्ही सगळे सोशल मीडिया रोज हँडल करता. सोशल मीडियावर रोज तुम्ही पोस्ट टाकल्या पाहिजेत की बोधगयेचं आंदोलन, हे जे विहार आहे हे स्वतंत्र झालं पाहिजे. याच्यामध्ये पूर्ण भंतेजींचा त्या ठिकाणी तो कायदा जो राज्य सरकारने तिथले केलेला आहे, 4 ब्राह्मण पुजारी, 4 भंतेजी, 8 आणि 1 कलेक्टर, ज्याची मेजॉरिटी असेल ते निर्णय घेणार. म्हणजे त्यांचा 5चा निर्णय त्या ठिकाणी होतो. ही जी अवस्था आहे ही अवस्था आज भारतामध्ये नसावी. कारण की ज्या पद्धतीने आज या देशामध्ये जी काही विचारसरणी चालू आहे त्या विचारसरणीच्या माध्यमातून आपल्याला त्यांच्या विरोधात आपल्याला संघर्ष हा करावाच लागणार आहे. त्याच्याशिवाय आपल्याला पुढचा मार्ग आपल्याला दिसणार नाही. आणि म्हणून प्रत्येकाने या ठिकाणी तुम्ही पाली सरांसारखे विद्वान पंडित आपल्याला विषय शिकवत, सगळा आमचा जो समोर बसलेला स्टाफ हे देखील खूप चांगले आहेत. मी एक 10 वर्ष त्या ठिकाणी शिकवण्याचं काम केलं, परंतु मला राजकीय याच्यामध्ये क्षेत्रामध्ये वेळ मिळत नसल्यामुळं मी काय पुढे ते कंटिन्यू करू शकलो नाही. हे तुम्ही ज्या पद्धतीने बुद्ध वचन शिकताय आणि ज्या आतुरतेने मन लावून शिकताय, पण तुमच्या पाठीमागे निश्चितपणे चांगल्या कर्माची पारमिता आहे. आणि त्या पारमितेच्या आधारे तुम्ही या ठिकाणी हे शिक्षण घेताय, बुद्ध वचन शिकताय. आणि या वचनाच्या माध्यमातून काही लोक विपश्यनेची प्रॅक्टिस करणारे देखील असतील. परियत्ती पटिवत्ती या दोन्ही गोष्टी आपल्याला पाहिजे. परियत्ती जे आपण शिकतोय, पटिपत्ती म्हणजे प्रॅक्टिस, विपश्यनेची प्रॅक्टिस प्रत्येकाने केली पाहिजे, शिबिरं केली पाहिजे. त्याच्या माध्यमातून तुम्हाला परियत्तीसाठी देखील बळ मिळेल. अशा पद्धतीने जर तुम्ही विचार केला तर निश्चितपणे आपल्याला यश प्राप्त होईल. या ठिकाणी सबनीस साहेब आहेत, खरे सर आहेत, महेंद्र भारती जे आहेत, देवकर सर, हे ज्यांच्या कल्पनेतून आपण या ठिकाणी हा पालीचा वृक्ष, हा वृक्ष मोठा झालेला आहे.
त्याची फळं देखील आपल्याला मिळायला लागले, परंतु तरी देखील आपल्याला थांबून उपयोग नाही आहे. हा पुढं आपण देखील फार मोठ्या पद्धतीने काम करायचं आहे. आम्हाला एकदा इमारत झाल्यानंतर सर आम्हाला हे डिपार्टमेंट ऑफ पाली इंटरनॅशनल पाली सेंटर बनवायचं आहे. आणि भारतामध्ये असं एकही सेंटर असणार नाही जे की पुणे सावित्रीबाई पुणे विद्यापीठात असेल. अशा पद्धतीचं आमचा एक सरांचा एक संकल्प आहे आणि सगळे त्यामध्ये संकल्पामध्ये आहेत. तर आपण या ठिकाणी आलात सर, मी देखील आपलं सगळ्यांचे आपले देखील मार्गदर्शन होणं आणि या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी थोडंसं प्रोत्साहन देखील मिळणार आहे. प्रत्येक जण मी एकट्याने काय होऊ शकत नाही. प्रत्येकाची थोडी थोडी शक्ती विचार हे एखाद्या गोष्टीला पुढे नेण्यासाठी लागतात आणि सगळ्यांच्या माध्यमातून हे डिपार्टमेंट पुढे जाईल आणि अनेक प्रबुद्ध विद्यार्थी याच्यातून घडतील अशी अपेक्षा करतो. थांबतो. जय महाराष्ट्र, जय भीम. जय भीम. सर्व मानवांना अभिवादन. थोडक्यात बोलून सरांचं आपल्याला ऐकायचं आहे तर मी दोनच याच्यात बोलून मी संपवणार आहे माझं मत. आपण जे आता 2 पुस्तकं दिलेली आहेत याच्यामध्ये एक धम्मपद आहे. हे धम्मपद पाली टू मराठी हे ट्रान्सलेशन केलेलं आहे आणि आपल्या सर्वांना उपयोगी येईल असं एक धम्मपद हे एक पुस्तक आपण दिलेलं आहे. आणि दुसरं जे आहे ते बौद्ध संस्कार विधी. आपले सर्व विधी जे असतात बौद्ध धर्माचे हे पालीमध्ये आहेत. तर ते पाली आपल्या फार कमी लोकांना समजतं म्हणून आम्ही आमच्या वडिलांनी ते पाली टू मराठी असं बौद्ध संस्कार विधी हे पुस्तक तयार केलेलं आहे. त्या पुस्तकाची आता 10 आवृत्त्या आतापर्यंत मी आपल्यासारख्या सर्व लोकांना मी फ्रीमध्ये दिलेली आहेत आणि आपल्या सुद्धा आता या कार्यक्रमासाठी आता दिलेत. त्याचबरोबर आता आणखी एक सम्यक सत्यार्थी हे एक आमच्या मधुश्री वाळ यांनी संपादित केलेलं आहे. तेही पुस्तक आपण या ठिकाणी देत आहोत. फक्त मी 2च वाक्यात असं सांगतो. आमच्या संस्थेच्या मार्फत गेली वर्षभर बाबा भारती जन्मशताब्दीमध्ये आम्ही विविध ठिकाणी महाराष्ट्रभर कार्यक्रम केले. त्या कार्यक्रमासाठी देवकर सर सुद्धा 1-2 कार्यक्रमाला आम्ही घेऊन गेलो होतो बाहेर. सबनीस सर तर आमच्याकडे प्रत्येक वर्षी म्हणजे वर्षभर आहेतच, प्रत्येक महिन्याला एक कार्यक्रम करतो. आता जन्मशताब्दीच्या कार्यक्रमानंतर आम्ही खरं तर आज 17 तारखेपासूनच कार्यक्रमाचे पुढील नियोजन केलेलं होतं की पाली दिनानिमित्त आपण वर्षभर गावोगावी जाऊन किंवा प्रत्येक शहरामध्ये ज्या सिनियर कॉलेजमध्ये जाऊन पाली परिसंवाद घेणं हे नियोजन केलेलं होतं. त्या पद्धतीने आम्ही 17च्या ऐवजी 13 तारखेपासूनच आम्ही सुरुवात केलेली आहे. 13 तारखेला आम्ही सातारमध्ये रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले महाविद्यालयामध्ये 13 तारखेलाच पाली डे आम्ही साजरा केला संस्थेच्या वतीने आणि इथून पुढे प्रत्येक महिन्याला एक कार्यक्रम घेण्याचं आम्ही नियोजन केलेलं आहे. तेव्हा ज्या शक्य होईल त्यांनी आपल्या त्या परिसंवादामध्ये सहभागी व्हावं एवढीच मी अपेक्षा करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय भीम. Thank you, sir. Thank you very much for your thoughts. इदानी सिरिपाल सबनिसं महाभागस्य परिचयं दातुं याचामि अहम् अमाकं विभागस्य सहायक अध्यापिका दीपाली पाटील महाभागा परिचयं च दातुं. Now we request Dr. Dipali Patil to introduce our chief guest today, Dr. Shripal Sabnis sir. She want to brief introduction. सोनाली रुक जाओ. सरांचा अगदी थोडक्यात परिचय करून देते सर. अवघ्या 2 ते 3 मिनिटात मी नक्कीच संपवेन. प्रागतिक भूमिका असलेले विचारवंत म्हणून ज्यांचा लौकिक आहे असे ख्यातनाम साहित्यिक डॉक्टर श्रीपाल मोहन सबनीस
यांचा परिचय मी या ठिकाणी करून देत आहे. हैदराबाद स्टेटमधील निजामांच्या रजाकार सेनेशी 300 बंदुकांच्या हत्यारबंदी टोळीसह हडोळी तालुका निलंगा येथील स्वतःच्या गुर्जावरून लढणाऱ्या क्रांतीवीर मोहनराव पाटील यांच्या पोटी शेतकरी कुटुंबात सरांचा जन्म झालेला आहे. आज योगायोगाने मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आहे आणि आज रोजी मराठवाड्यातील सर्व शूरवीरांनी मराठवाडा निजामांपासून मुक्त केला होता. त्यामुळे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा. आणि आज मला भाग्य लाभले की मराठवाड्याच्या भूमिपुत्राचं मी या ठिकाणी परिचय करून देत आहे, कारण मीही एक मराठवाड्यातलीच कन्या आहे. तर सरांचं शिक्षण MA PhD झालेलं आहे. सरांनी यापूर्वी जी सेवा दिलेली आहे ती उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथे त्यांनी तौलानिक भाषा विभागात विभाग प्रमुख म्हणून काम केले आहे. तसेच कला विद्याशाखेचे डीन म्हणून देखील त्यांनी काम केलेलं आहे. नंतर प्राचार्य पदावरून ते सेवानिवृत्त झालेले आहेत. सरांची ग्रंथसंपदा फार मोठी आहे. एकूण 63 वैचारिक ग्रंथांचे सरांनी लेखन केलेलं आहे आणि त्यांच्या ग्रंथावर सुद्धा एकूण 6 वेगवेगळ्या लेखकांनी त्यांच्या वाङ्मयावर पुन्हा त्यांचे ग्रंथ संपादित केलेले आहेत. सरांना एकूण 28 वेगवेगळ्या पुरस्कारांनी सन्मानित केलेला आहे. DD कोसंबी, पुन्हा प्रबोधन ठाकरे पुरस्कार इत्यादी. सरांनी एकूण 79 संमेलनामध्ये सन्माननीय स्थान भूषवले आहेत. त्यातील 17 संमेलनामध्ये ते अध्यक्ष म्हणून होते, तर उर्वरित संमेलनामध्ये त्यांनी उद्घाटक म्हणून कार्य केलेलं आहे. सरांच्या एकूण 2 एकांकिका सरांच्या एकूण 2 एकांकिका आहेत. त्यातली सत्यकथा 82 या एकांकिकेला त्यांना सुवर्ण पदक प्राप्त झालेलं आहे. तर त्यांच्या क्रांती या एकांकेला लेखनासाठी राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार मिळालेला आहे. सरांनी एकूण 192 पुस्तकांना प्रस्तावना दिलेली आहे. तर विवा शिरवाडकर, यदी फडके, गंगाधर पानतावणे, न्यायाधीश चंद्रशेखर धर्माधिकारी, भाई वैद्य इत्यादी महाराष्ट्रातील अनेक साहित्यिक व वैचारिक लेखकांनी सरांच्या सखोल व्यासंगावर आधारित पुस्तकांचे वाचन व चिंतन करून आपले अभिप्राय पत्राद्वारे सरांकडे नोंदवलेले आहेत. सर, आपला परिचय मी खूपच आटोपत्या स्वरूपात दिलेला आहे, त्यामुळे मी आपली क्षमा मागते या ठिकाणी. आणि अशा या निर्भय व निपक्ष विचारवंताला ऐकण्यास या ठिकाणी सर्वच जण उत्सुक आहेत. तर सर, मी आपणास विनंती करते की आपण विचार मंचावरती येऊन आपले मार्गदर्शन आम्हाला करावे. धन्यवाद. आमचे स्नेही डॉक्टर देवकर, या विभागातील सर्व पाली भाषेचे अध्यापक, पाली भाषेचे PhDचे विद्यार्थी, सर्व विभागाचे, सर्व डिपार्टमेंटचे आणि सर्व कोशांचे विविध शाखांचे विद्यार्थी, या कार्यक्रमाला उपस्थित साहित्य चळवळीतील एक प्रमुख अग्रणी अशा प्रकारचे पुरुषोत्तम सदाफुले मामा, पांडुरंग भोसले, त्याचबरोबर या कार्यक्रमाला उपस्थित मधुश्री ओवाताई आणि ज्या संबंध 2-3 दिवसापासूनचं रेकॉर्डिंग जे करणारे आहेत ते अत्यंत आंबेडकरनिष्ठ अशा प्रकारचे चळवळीची एकनिष्ठा, त्याचबरोबर तत्वज्ञानाशी एक निष्ठा बाळगणारे यशवंतराव गायकवाड आणि आपण सर्व मित्र बंधू, बौद्ध उपासक आणि उपासिका, बुद्धिस्ट आणि नॉन बुद्धिस्ट सर्व रसिको मित्र हो, मी प्रभावित आहे की या संबंध कार्यक्रमाची आखणी अंतःचक्षुनी डोळ्यासमोर सगळं आकलन करून सगळ्यांचा आवाज, सगळ्यांच्या हालचाली, त्याचबरोबर त्यांची ज्ञानाची कॅपॅसिटी, कार्याची कृतिशीलतेची कॅपॅसिटी सर्व लक्षात घेऊन 200-250 विद्यार्थ्यांचं, आजी आणि माजी विद्यार्थ्यांचं संयोजन करून एक सुंदर अशा प्रकारची आखणी या पाली भाषा दिनाची करत असताना ज्या विभाग प्रमुखांनी हे संयोजन केलं, ज्या सूत्रसंचालकांनी आणि ज्या संबंध प्राध्यापकांनी त्यांना योगदान दिलं, त्या नियोजनाबद्दल मी तुम्हा सर्वांचं अभिनंदन करतो. मित्रहो, वेगवेगळ्या शाखांच्या वेगवेगळ्या विषयाच्या संदर्भामध्ये आपण जे पाली भाषेचं ज्ञान घेत आहात त्यांना विशिष्ट अशा प्रकारचे पुरस्कार त्या ठिकाणी दिलेले आहेत. PhDचे विद्यार्थी, संशोधक विद्यार्थी, या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर ते आणि बुद्ध ते वामनदादा कर्डक व्हाया आपले अनागरिक धर्मपाल अशा प्रकारचं सुंदर गाणं, कविता ज्यांनी ठेवली ती मी ऐकली. तुमच्या विद्यार्थ्यापैकीच कोणीतरी ठेवलं होतं. दुसरा एक विद्यार्थी आपल्या डिपार्टमेंटच्या संदर्भात, अभ्यासक्रमाच्या संदर्भात
आणि प्राध्यापकाच्या संदर्भात नावामध्ये, कवितेमध्ये, गाण्यामध्ये होऊन गुंफण करून त्यांनी सुंदर अशा प्रकारची मांडणी केली. त्याचा आवाज काही तितका नव्हता, पण निष्ठा मात्र डिपार्टमेंटची जबरदस्त मान्य केलेली आहे. आणि अशा विद्यार्थ्याचं मी बाकीचे कार्यक्रम पाहिले नाही, पण अंदाज आला. पाली भाषेचं नाट्य असो, पाली भाषेची मांडणी असो, ती आपण अत्यंत सांस्कृतिक अंगाने सादर केलेली आहे. तुम्हा सर्वांचं अभिनंदन. धर्मपालांच्या संदर्भात अत्यंत मोजक्या शब्दामध्ये, 3-4 शब्दामध्ये आपल्याच येथील एका प्राध्यापकाने, आपलं नाव काय, प्रतापच केला, पराक्रमच केला. तो खरं म्हणजे इतक्या कमी भाषेत धर्मपालाच्या विद्वत्तेचा, त्याच्या कार्याचा, लंकेमधलं आणि भारतातलं कार्य सांगणं ही साधी गोष्ट नाही. आणि म्हणून त्यांचाही मी शुभेच्छा देतो, त्यांचं अभिनंदन करतो. इतके अभ्यासू अशा प्रकारे अभ्यासाच्या बाबतीत तर पाली डिपार्टमेंट हे पुणे विद्यापीठाच्या कक्षेमधलं अत्यंत महत्वाचं आणि अत्यंत निर्णायक महत्वाचं असं मला डिपार्टमेंट वाटतं. कारण ज्याचे डोळे 8वी 9वीतच गेले अशा एका अभ्यासकानं, प्राध्यापकानं आपला धर्म नसताना धर्माचे भिंती ओलांडून भारतीय जाती व्यवस्थेच्या संबंध उतरंडीच्या कालखंडामध्ये आपल्या आयुष्याची संबंध संशोधनात्मक वाटचाल, संबंध साहित्याची वाटचाल, अभ्यासाची वाटचाल करत असताना 3 भाषेतली PhD प्राप्त करणं हा जगातला मोठा चमत्कार वाटतो मला वाटतं. तिबेटी भाषा, बरोबर आहे, तिबेटी, नंतर पाली आणि संस्कृत, बुद्ध संस्कृतीचा या ठिकाणी अभ्यास आपण करतात, या ठिकाणी सन्मान केलेला आहे. तिबेटी भाषेचा सन्मान केला, लंकेच्या भाषेचाही आपण सन्मान केला. व्हिएतनाम, ज्या ज्या ठिकाणी बुद्ध धर्म पोहोचला त्या सर्व देशातल्या भाषांचा अभ्यास आणि सन्मान आपण या ठिकाणी करू इच्छित आहात. पाली दिन असला तरी एका विद्वानाच्या नावावरती जन्मदिवशी हा पाली दिवस साजरा होतो आहे. त्या विद्वानांचं वैशिष्ट्य असं आहे की बुद्ध धर्मातले आणि पाली भाषेतले अत्यंत दिग्गज अशा प्रकारचे जागतिक कीर्तीचे विद्वान, भरत आनंद कौसल्यान असो किंवा आपले राहुल सांप्रदायन असो, अशा अनेक विद्वानांना चालना देण्याचं काम, त्यांना प्रशिक्षित करण्याच्या दृष्टीने त्यांना संबंध सवलत देण्याची सुविधा निर्माण करण्याचं काम या धर्मपालांनी केलेलं आहे. लंकेत जन्म, ख्रिश्चॅनिटीचा संबंध, आक्रमण आणि सांस्कृतिक अशा दृष्ट्या अत्यंत वर्चस्ववाद निर्माण झालेल्या कालखंडामध्ये बुद्धिझमचा पुनरुज्जीवन करणं, पुनर्सुधारणा करणं ही अत्यंत कठीण, प्रतिकूल अशा प्रकारची गोष्ट आहे. लंकेत जन्म आणि भारतात त्यांचा संबंध जन्मदिवस साजरा केला जातो आहे, ही अत्यंत महत्वाची बाब आहे. याचं कारण पालीला दिलेलं, त्यांनी पुनरुज्जीवन केलेलं आणि संबंध जी बुद्धाची भाषा आहे त्या भाषेतलं सामर्थ्य समजल्यानंतर, आकलन केल्यानंतर ख्रिश्चॅनिटीचा संबंध पगडा धुगारून देऊन मला वाटतं सुरुवातीला धर्मपालाचं नाव हे साधारणपणे ख्रिश्चन परंपरेतलं होतं आणि हे परंपरेतलं नाव बाजूला ठेवून आपल्या धर्मपाल या संबंध नावाला न्याय देण्याची भूमिका सर्व अर्थानं, आता जो धर्मगयेचा जो संदर्भ आहे त्याची मुक्ती तेव्हापासूनची सुरुवात त्यांनी केलेली आहे. एवढंच नाही तर महाबोधी संस्थेची स्थापना सुद्धा भारतातली त्यांनी केलेली आहे. शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये विवेकानंदांचं नाव प्रचंड गाजलेलं आहे. विवेकानंद सुद्धा त्याच संबंध दौऱ्यामध्ये बुद्ध धम्मावरती सुद्धा व्याख्यानं दिलेली आहे. बुद्ध धर्माचं महत्व विवेकानंदांनी सुद्धा समजा जगाला सांगितलं, पण ते बाजूला राहतं आणि बंधुनो आणि भगिनो या 2च गोष्टीवर संबंध टाळ्या पेटल्या जातात. आणि धर्मपालाचं भूमिका, त्याचं योगदान, भारताच्या भूमीचा, बुद्धाचा सुगंध, तत्वज्ञानाचा सुगंध जगभर जो पोहोचवला, या धर्म परिषदेमध्ये ज्यांनी तो गाजवला, ते धर्मपाल उपेक्षित राहतात. ही या देशातल्या संबंध बहुसंख्याक धर्माच्या लोकांची ही जाणीवच कमी पडलेली, करंटी अशा प्रकारची भूमिका या ठिकाणी मला जाणवते. अशा धर्मपालाला आपण पाली भाषेच्या दिनाच्या निमित्तानं एक उजाळा देत आहात आणि एक कर्तृत्व धर्मपालाचं फार मोठं कर्तृत्व आहे. विद्वानांना उभं करणं हे आहेच, पण सामान्य माणसाच्या मनातला आत्मविश्वास जागवणं, संपत चाललेला, क्षीण झालेला बौद्ध धर्म पुन्हा उजाळा देणं आणि त्या बौद्ध परंपरेतल्या श्रीमंत खुणा, समृद्धीच्या खुणा उजागर करणं, पाली भाषेला चालना देणं, वाङ्मयाला चालना देणं, त्या बुद्ध चळवळीला चालना देणं, हे अत्यंत ऐतिहासिक अशा प्रकारचं कार्य धर्मपालाने केलेलं आहे. किंबहुना मी असं म्हणेन की आता भाषण ऐकल्यानंतर आणि मला जेवढा अभ्यास आहे, बाबासाहेब आंबेडकर हे क्रांतिकारकच आहे.
पण बाबासाहेब पूर्व बाबासाहेब आंबेडकर कोण याचं उत्तर आपल्या धर्मपालाच्या निमित्तानं मी देतो आहे. आणि म्हणून धर्मपालाची भूमिका ही अत्यंत पूर्वज भूमिका आहे. या पार्श्वभूमीवरती बाबासाहेबांचा विचार आपल्याकडे संविधानाच्या निमित्तानं आला. आणि मग 24ला आपल्या भाजपच्या सरकारनं नरेंद्र मोदींनी एक पुण्यकर्म केले, चांगलं कर्म केले, मी वाईट म्हणणार नाही. त्यांनी मराठीला जसा अभिजात भाषेचा दर्जा दिला, त्यांनी पक्षपात न करता पाली भाषेलाही अशा प्रकारचा अभिजात भाषेचा दर्जा दिला. एवढं एकच काम नरेंद्र मोदींच्या चांगुलपणासाठी मी नक्की त्याचा गुणगान गायला तयार आहे, त्याच्याबद्दल त्याचं अभिनंदन करायला तयार आहे. या भाषेला आता अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे, कारण ही भाषा बुद्धाच्या तत्वज्ञानाची भाषा आहे, सर्वसामान्यांची भाषा आहे, संस्कृती विद्वानांची भाषा आहे. ती मूळवर लोकांपुरती ब्राह्मणापुरती मर्यादित होती, तिचं सर्वत्रीकरण झालं नाही. परंतु बुद्धांनी सर्वसामान्य माणसाच्या भाषेत त्याला बोलायचंय, सामान्य माणसापर्यंत तत्वज्ञान पोहोचवायचंय. ते तत्वज्ञान अहिंसक आहे, मध्यम मार्गी आहे, त्याचबरोबर सम्यक तत्वज्ञान आहे, सम्यक निर्वाण, सम्यक व्यायाम, अशा प्रकारची सम्यक भाषा, सम्यक पंचशील, अशा प्रकारची पंचशीलाची भाषा, अष्टांग मार्गाची भाषा, त्रिसरणाची भाषा ही बुद्धाला मांडायची होती. त्यासाठी योग्य अशा प्रकारची जनभाषा म्हणून पालीचा उपयोग बुद्धाने केलेला आहे. बुद्ध परंपरेतले त्रिपिटक ही अत्यंत महत्वाचे निर्णायक आहेत. त्या बाबतीमध्ये खरंच मला असं वाटतं की डिपार्टमेंटचं एक ऐतिहासिक काम जगामध्ये, मी असं कोणी पाहिलं नाही की 3 भाषेचा PhDचा माणूस इतक्या एकरूप होतो डिपार्टमेंटच्या. जवळजवळ 15-20 वर्षाच्या कालखंडामध्ये 01 खोलीतून जन्माला आलेलं हे संबंध पाली भाषेचा डिपार्टमेंट आज आता मोठ्या बिल्डिंगकडे प्रवास चालू आहे. आणि 1 वर्षात त्यांनी आता आपल्या चाबूकस्वार आमदारांनी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे. सगळ्याच आमदाराचे शब्द खरे ठरत नसतात, पण हे आमदार प्रामाणिक आहे याची मला खात्री आहे. गौतम नाव आहे हे महत्वाचं आणि म्हणून ते प्रामाणिक आहे, त्यांची निष्ठा प्रामाणिक आहे. जगामध्ये कोणत्याही आमदारानं पाली भाषेचा विचार केला नव्हता, पाली भाषेचा विद्यार्थी म्हणून तो जगला नाही. हा एकमेव विश्वातला आमदार मला चाबूकस्वार वाटणार की ते पाली भाषेचे पहिले विद्यार्थी आहे. आणि ते म्हणले बाबा मला आमदारकीमुळे इकडे राजकारणामुळे मला इकडे वेळ देता येत नाही, तरीही ते वेळ देतात. जेवढं काम आमच्या डॉक्टर देवकरांनी केलं किंवा हे अकॅडमिक काम आहे, वेगवेगळे शब्दकोश तयार केलेले आहेत, वेगवेगळे अनुवादाचे प्रकल्प आपल्याकडे निर्माण झालेले आहेत. एक मोठं काम या संबंध 15-20 वर्षाच्या कालखंडामध्ये आपण डिपार्टमेंटमध्ये केलेलं आहे. प्राध्यापक तर आपले अत्यंत ज्ञानवंत आहेतच, पण विद्यार्थी सुद्धा ज्ञानवंत आहेत. आणि म्हणून याचं कारण पालीला भवितव्य फारसं नाही. खरं तर नोकऱ्या मिळत नाही फारशा, पण आता नोकऱ्या सुद्धा मिळत आहेत. कारण जवळजवळ 1/3 जग बुद्धिस्ट आहे. व्हिएतनाममध्ये पाली आहे, बुद्धिझम आहे, नेपाळमध्ये बुद्धिझम आहे, तुमच्या जपानमध्ये बुद्धिझम आहे, चीनमध्ये बुद्धिझम आहे, लंकेमध्ये बुद्धिझम आहे. लंकेचं आंतरराष्ट्रीय योगदान पाली भाषेतलं आणि बुद्धिझम मधलं भारताच्या बरोबरीने किंवा भारतामध्ये ज्यावेळेस शीख धर्म झाला, बुद्ध धर्म, त्या काळामध्ये लंकेतल्या संबंध परंपरेनं हा बुद्धाचा विचार उचलून धरलेला आहे, तो जगात पोहोचवलेला आहे. आणि मोठी मोठी माणसं मंडळी हे संबंध, मला धर्मानंद कोसंबीचा मला पुरस्कार मिळाला हे माझं भाग्य नाही समजतो. मॅक्सिम गॉर्कीचा मिळाला, बाबासाहेब आंबेडकरांचा मिळाला, महात्मा फुल्यांचा मिळाला, पण मला जास्तीत जास्त भावतो तो धर्मानंद कोसंबी यांचा, तो विद्वत्तेचा पुरस्कार आहे. बाकीचे विद्वान आहेतच, पण निखळ बुद्धिस्ट अशा प्रकारचे विद्वान जे आहेत ते भरत आनंद कौशल्य आहेत. मी तुमचं कौतुक करतो, पण तुम्ही हजर नव्हते. पुढल्या वर्षी आपण बिल्डिंग जरूर बांधा, एवढा अशा प्रकारचा याच्यापेक्षा 3 पण हॉल जरूर हे करा, त्या ठिकाणी पाली भाषेचा दिन साजरा करा. पण त्यावेळेला मी मात्र हजर पाहिजे, हा माझा हट्ट आहे. मित्र, त्रिपिटकाचा तुमचं विनय पीठक असो, शुद्ध पीठक असो किंवा लोकपीठक असो, अशा पीठकांची जी भाषा आहे ती मला कळत नाही. खरं तर बौद्ध विहारामध्ये अनेक वेळेला मी आता पाठ झालेले म्हणून सगळ्याबरोबर, पण त्या वंदनेचा अर्थ मला कळत नाही. मी बऱ्याच वेळेला विचारलं तर ती वंदना अत्यंत महत्वाची आहे, अत्यंत सोपी आहे. खरं म्हणजे दुराचरण करणं योग्य नाही, अनाचार करणं योग्य नाही, प्राणी मात्राची हत्या करणं योग्य नाही. अशा प्रकारच्या अहिंसक, चोरी न करण्याची, व्यभिचार न करण्याची,
दारू न पिण्याच्या संदर्भातली अत्यंत शुद्ध आचरणाची ती संबंध वंदना आहे. ही बुद्धाची वंदना ही अत्यंत क्रांतिकारक अशा प्रकारचा भाव आहे. तिचं मराठीकरण झालंच पाहिजे, अनुवाद झाला पाहिजे. त्याचबरोबर ही मराठी वंदना मराठी जेवढी महत्वाची ठरेल तेवढं त्रिपिटक जे आहे त्याच्यातलं तत्वज्ञान, जे नियम आहेत, बुद्धिस्टांसाठी मांडलेले नियम, इतरांसाठी मांडलेले नियम आणि संबंध उपासना पद्धती, ही जी त्रिपिटकातून मांडलेली आहे याचंही मराठीकरण होणं फार आवश्यक आहे. त्याशिवाय बुद्धाचा विचार सगळीकडे पोहोचणार नाही. करुणावादी बुद्ध, मानवतावादी बुद्ध, समतावादी बुद्ध, हा बुद्ध अत्यंत निर्णायक महत्वाचा आहे. संविधानाच्या प्रकाशात भारतीय संस्कृतीला संबंध, हिंदू संस्कृतीला एक पर्यायी संस्कृती म्हणून संविधान संस्कृती आहे, हा महत्वाचा विचार आहे. ही संविधान संस्कृती विकसित करत असताना, कारण हिंदू संस्कृतीमध्ये बाकीच्या हिंदू लोकांना सुद्धा न्याय मिळणार नाहीये, हे हिंदू असून मी सांगतो आहे, याची मला पूर्ण खात्री आहे की न्याय देणारी ही संस्कृती नाही. व्यापक धर्म असेल तर मग सहिष्णू धर्म असेल तर मग तो धर्म म्हणून ठीक, पण संविधानाला सगळे धर्म सारखे आहेत. बुद्धिझमही सारखा आहे आणि हिंदुझमही सारखा आहे, पण सर्व धर्मामध्ये श्रेष्ठ धर्म हा बुद्धिझमच आहे, कारण तो मानवतावादी, तो करुणावादी धर्म आहे. आणि म्हणून या धर्माचा विचार आणि प्रसार करण्याच्या दृष्टीनं ज्या ज्या महात्म्यांनी आतापर्यंत प्रयत्न केले ते अजून अपूर्ण आहे, ते जगभर पोहोचवायचे. भारताची भूमिका ही संविधानात्मक भूमिका आपण पार पाडत असताना त्याच्यातून विश्व बाजूला ठेवता येणार नाही. चीनलाही आपल्याला बुद्धिझम आहे, पण तो अजून संपलेला, तो युद्ध तिथे निर्माण झालाय. युद्धखोर प्रवृत्ती चीनमध्ये निर्माण झाली, रशियामध्ये निर्माण झाली. आता अमर व्हायचे तुमचे डोहाळे पुतीनला लागलेले आहेत, की ते ट्रम्प तात्याला शांततेचा पुरस्कार पाहिजे नोबेलचा, हे सगळे, आणि मोदीलाही नोबेलचा असं मनातून इच्छा आहे. सगळ्या इच्छाबद्दल माझं म्हणणं नाही, पण सगळं जग शांततावादी राहील तर सहकार्य आणि एकमेकाचं सुख, एकमेकाचं दुःख एकमेकाला समजू शकेल. जे विकसित देश आहेत ते अविकसित देशाला मदत करू शकतात. ते केवळ कशाच्या बंधुतेच्या जोरावरती. आपल्या सहअस्तित्व आणि सहजीवन हे अर्थपूर्ण ठरण्यासाठी आपल्याला आंतरराष्ट्रीय पातळीवरती सद्भाव रुजवलाच पाहिजे. माणसा माणसातला सद्भावनेला आग लावणाऱ्या अनेक जागतिक घटना आणि भारतातल्या घटना घडत आहेत, आणि म्हणून या सर्व घातक गोष्टी आपण या ठिकाणी टाळल्या पाहिजे. यासाठी बुद्धिझम पाहिजे. बुद्ध ईश्वर मानत नाही. हिंदू धर्म ईश्वर मानतो, मुस्लिम धर्म ईश्वर मानतो, ख्रिश्चन धर्म ईश्वर मानतो. म्हणून ईश्वर मानणं त्याचा स्वातंत्र्य, आपल्या संविधानाला स्वातंत्र्य दिलं, पण ईश्वरवादी एक मानवतावाद आहे. ईश्वर वजा केला तर तिथला माणूस केंद्रित अशा प्रकारचा तो धर्म आहे, पण तो सहिष्णू धर्म असावा, तो खरा धर्म असावा. त्यातल्या सद्भावना आणि मानवी मूल्यांच्या धर्मावर आधारलेला तो मानवता धर्म तिथे जर असेल तर त्याचा आपल्या बुद्धिझमला काही वेगळं वाटत नाही. जैनिझम आहे, जगा आणि जगू द्या, यावरती जैन धर्म उभा आहे. त्यामुळे महावीर आणि बुद्धाची बेरीज आपल्याला करावीच लागेल. त्याचबरोबर हिंदू धर्मातल्या चांगुलपणाची बेरीज करणं मला महत्वाचं वाटतं. सगळा धर्म वाईट नसतो, आक्रमक धर्म धर्मच नसतो, तो अधर्म होतो. आणि म्हणून शुद्ध धर्माची मूल्यात्मकता ज्या ज्या धर्मात आहे, ज्या इस्लाममध्ये आहे, इस्लाम म्हणजे शांतता, इस्लाम म्हणजे मानवता, इस्लाम म्हणजे समता. लहान मुली जर आरबांच्या जन्माला आल्यानंतर मातीमध्ये पुरण्याची पद्धत मोहम्मद पैगंबरांनी बंद केली, हा इस्लाम मला चांगला वाटतो. रमजान महिन्यातली संबंध करुणेची भूमिका, बुद्धाला समांतर आणि संवादी भूमिका इस्लाम मध्ये आहे. बरे बाबासाहेबांनी इस्लामच्या बद्दलची अत्यंत तक्रार केलेली आहे, त्याची टीका सुद्धा केलेली आहे. ते मला जे टाकाऊ आहे, जो उकीर्ण आहे, तो हिंदू धर्मातला टाकला पाहिजे. वर्णव्यवस्था देशी आहे म्हणून देशी सगळं तत्वज्ञान बरोबर मानण्याचं कारण नाही. आणि म्हणून संबंध धर्मातला चांगुलपणाची बेरीज करून मग बुद्ध धर्म जर आपण एक मी बुद्धिस्ट नाही, पण मी बुद्ध धर्माची दीक्षा न घेता सुद्धा बुद्धिस्ट आहे, कारण मी व्यभिचार करत नाही, कुठली चोरी करत नाही, कुठलं खोटं बोलत नाही, या अर्थाने मी बुद्धिस्टच आहे. मी बुद्धिप्रमाणेवादी जगतो, मी सदाचाराने जगतो. अशा या बुद्ध धर्माला उजाळा देण्याचं, आणि बुद्धिझम आणि पाली हे वेगळं करू शकत नाही. पालीमध्ये जैनांनी सुद्धा वाङ्मय लिहिलेलं आहे, पण मुख्य ओळख बुद्धाची, जगातली ओळख ही बुद्धिझमची संदर्भातली आहे. हा बुद्ध जर आपल्याला जगभर पोहोचवायचा असेल, विश्व कल्याण करायचा असेल, विश्व मानवता, विश्व संस्कृती आणि विश्व शांतता ही संबंध आपल्याला साध्य करायचे असेल तर विश्व संबंध विवेकवादी करावे लागेल, सत्याची निष्ठा पेरावी लागेल. आणि ती सत्यनिष्ठा बुद्ध परंपरेतून पेरली गेलेली आहे. बुद्ध परंपरेतून शांततेचा प्रचार आणि प्रसार करण्यात आलाय.
त्या धर्मपालांनी ही सबंध भूमिका बजावली. त्या परंपरेचा वारसा आज डॉक्टर देवकर आपल्यापर्यंत आणून पोहोचवत आहे. हे अत्यंत दुर्मिळ अशा प्रकारचं काम आहे. खरं म्हणजे नॉन बुद्धिस्ट असताना बुद्धिस्ट परंपरेला, बुद्धिस्ट भाषेला आपलंसं करणं, एकात्म करणं यामध्ये खूप मोठ्या अडचणी आहेत. आणि म्हणून पाटील मॅडम सह जे कोणी नॉन बुद्धिस्ट या डिपार्टमेंटला काम करतात, जे विद्यार्थी नॉन बुद्धिस्ट आहेत, ते बुद्धिस्ट परंपरेतला तत्वज्ञान आणि भाषा शिकतात, त्यांचंही निश्चित मी अधिक अभिनंदन करेन की हे फार कठीण आहे. स्वतःच्या डोक्यामध्ये जळमट काढणं, बाजूला ठेवणं हे कठीण असतं. आणि बुद्धिझम सुद्धा तेवढाच उदारमतवादी सहिष्णू आहे. आणि मग दोन्ही बाजूनं ही उदारतेची परंपरा समन्वयामध्ये सामील होते आहे. आणि म्हणून बुद्धिस्ट आणि नॉन बुद्धिस्ट असा फरक न करता मला कुठेही फरक या डिपार्टमेंटच्या ध्येयवादामध्ये, परंपरेमध्ये, व्यवहारामध्ये कुठेही दिसली नाही. आणि म्हणून या डिपार्टमेंटच्या विशेषतः डॉक्टर देवकरांचं मी हार्दिक अभिनंदन करतो, त्यांना वंदन करतो. मी असा गुरु इथल्या विद्यार्थ्याला मिळाला. मी खरं म्हणजे पुढे बसून त्यांचं व्याख्यान ऐकणं, त्यांची निष्ठा जोपासणं, त्यांच्या संबंध कर्तव्य समर्पण समजून घेण्याची गरज मला आहे. आणि म्हणून तुमचा विद्यार्थी होण्याचं मला भाग्य नाही, पण देवकरांचा मित्र होण्याचं मला भाग्य मिळालं. याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. बाबत सारांनी जो आश्वासन दिलं ते आता सत्तेमध्ये नाही, त्यामुळे पूर्ण करतील असं मला वाटत नाही. हे सरकार सुद्धा त्यांना 13 कोटी आणले म्हणजे आता नक्की होईल असं मला वाटतं. आणि विद्यापीठ आणि सरकार हे वेगवेगळं आहे, असलं स्वायत्त असलं तरी सुद्धा त्यांना काही मर्यादा आहेत. तरी त्यांना कमी जास्तीला विजय खरे आमच्या मदतीला नक्की आहेत, ते करून घेतील असं मला वाटतं. पण या एकच गोष्ट मला महत्वाची वाटते, त्रिपिटकाचं मराठी भाषांतर तुम्हाला हे ग्रहस्थ असेपर्यंत आणि हे डिपार्टमेंट चालू असेपर्यंत करणं मला अत्यंत महत्वाचं वाटतं. तो संबंध मानवतेचं कल्याण त्याच्यामध्ये करतो. बुद्ध धर्माचा विजय आहेच, पण सगळ्या बुद्धिवादी धर्मांचा, सगळ्या बुद्धिवादी मानवतेचा, सगळ्या महापुरुष, सगळ्या महामातांचा, सगळ्या संतांचा विजय त्यामध्ये आहे. यासाठी मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अनुमोदनं व्याहरामि तेषां समुत्साहनं वचनार्थं ततो परं अधिपति भाषणं दातुं याचामः अम्हाकं सावित्रीबाई फुले पुणे विश्वविद्यालयस्य अम्हाकम् आचार्य खरे कुलभूषणं विजय महाभागम्. Now we request Professor Vijay Khare sir, Dean, Faculty of Humanities, SPPU, to deliver his presidential address. नमो बुद्धाय, जय भीम. विचार मंचावरील आमचे मार्गदर्शक आदरणीय सबनीस सर, ज्यांच्या मार्गदर्शनाने गेल्या 18 वर्षापासून या विभागाचा विकास आणि चांगलं भविष्य आपण पाहत आहोत, ते आमचे मित्र आदरणीय चारुष्कर सर, आदरणीय महेंद्र भारती सर, आमचे मित्र महेश देवकर सर, या विभागातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि सर्वात महत्त्वाचं या विभागाला फार महत्त्व प्राप्त झाले, कारण त्या विभागात सर्वात जास्त तरुण विद्यार्थी असतात. म्हणून सर्व विभागातील सर्व विद्यार्थी, शिक्षक बंधू भगिनी, आदरणीय सबनी सरांच्या नंतर खरं म्हणजे या ठिकाणी बोलणं तसं उचित नाही, परंतु या विभागाच्या स्थापनेच्या पहिल्या दिवसापासून किंवा त्यापूर्वी मला याचं सर्व हिस्ट्री, जिओग्राफी, जिओ पॉलिटिक्स, जिओ इकॉनॉमिक्स याचं सर्व वेगवेगळे डायमेन्शन मला माहिती आहे. त्याचं कारण असं आहे, या विद्यापीठात जेव्हा पाली डिपार्टमेंट सुरू झालं त्याच्या अगोदर विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष आदरणीय सुखदेव थोरात सर होते आणि त्यांनी एक स्कीम फ्लोट केली होती की इपोक मेकिंग सेंटर, त्याच्यामध्ये गौतम बुद्ध असतील, बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील आणि काही इतर जे सर्व महामानव आहेत त्यांच्या नावाने सेंटर्स दिले आणि त्याच्यामध्ये बुद्धिस्ट स्टडीज पण दिलं. 2005 मध्ये मला चांगलं आठवतं की माझ्या एका पुस्तकाचं प्रकाशन करण्यासाठी सर इथे आले. त्याच्या दुसऱ्या
इथून दिल्लीला गेले, दुसऱ्या दिवशी ते विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष झाले आणि त्यांनी एक प्रस्ताव दिला की ही स्कीम आहे आणि तुम्ही फ्लोट करा. त्यावेळेस देवकर सर संस्कृत विभागात व्हिजिटिंग फॅकल्टी होती आणि त्याच वेळेस आम्ही प्रस्ताव UGCला पाठवला. एक आंबेडकर स्टडीचं ज्याचं मी तेव्हापासून काम पाहतोय आणि एक बुद्धिस्ट स्टडीचं ते डॉक्टर मंगला चिंचोली यांनी तो प्रस्ताव पाठवला. त्यानंतर फॉर्च्युनेटली आदरणीय रत्नाकर गायकवाड सर त्या ठिकाणी आले आणि ते आल्यानंतर मग डिपार्टमेंट ऑफ बुद्धिस्ट आणि आंबेडकर स्टडीज हे एकत्र डिपार्टमेंट त्यांनी फ्लोट केलं आणि दुसरीकडे डिपार्टमेंट ऑफ पाली असं असावं आणि मग तो संघर्ष सुरू झाला. कारण बुद्धिस्ट स्टडीज हे फिलॉसॉफीमध्ये होता, देवकर सर संस्कृतमध्ये होते आणि मी डिफेन्स स्टडीजमध्ये होतो आणि गायकवाड सरांनी डिपार्टमेंट ऑफ बुद्धिस्ट आणि आंबेडकर थॉट्स असं डिपार्टमेंट केलं. मग पुन्हा सरांना थोडीशी चर्चा सांगितली की याचे माझे प्लॅन्स काय, देवकर सरांचे प्लॅन्स काय आहेत आणि आपल्याला कुठे न्यायचं. आणि मग एके दिवशी देवकर सर सांगितलं की तुम्ही थांबा, इकडनं सरांचा गौतम ताबुस्कर सरांचा फोर्स होता की आपल्याला एनी हाऊ त्या ठिकाणी देवकर सरांना सस्टेन करायचं आहे आणि देवकर सरांच्या शिवाय या विभागाची म्हणजे विकास होणार नाही. आणि म्हणून मला चांगलं आठवतं की त्या ठिकाणी नाईक म्हणून होते डेप्युटी रजिस्ट्रार, देवकर सरांना आठवत असेल, कुलगुरू साहेबांचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आणि देवकर सर आले. मी तिथेच होतो, त्या व्हाईस चान्सलर कॉन्फरन्सच्या रूममध्येच होतो आणि देवकर सरांनी सांगितलं की सर मला फार मोठी फेलोशिप आहे आणि जर तुम्ही जपानची फेलोशिप आहे, जर तुम्ही मला सस्टेन केलं तर माझी ती फेलोशिपही जाईल आणि माझं इथलं पदही जाईल. म्हणजे तुम्हाला जे करायचं आहे ते म्हटलं काय पाहिजे तुम्हाला, म्हणजे हे शब्द आणि मी त्याला आय विटनेस मी तिथे काय पाहिजे म्हटलं सर आपल्याला एक डिपार्टमेंट ऑफ पाली असं एक सेपरेट डिपार्टमेंट पाहिजे आणि त्याच्या पुढे काय पाहिजे तर म्हणजे एक प्रोफेसरचं पद पाहिजे, त्याच्या पुढे काय पाहिजे अजून काही पदं पाहिजे. माझ्यासमोर त्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरला बोलवलं सरांनी, कुलगुरू साहेबांनी. आणि त्यावेळेस महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऍक्ट 74चा जुना कायदा होता सर. त्यावेळेस कुलगुरू साहेबांना असे अधिकार होते की कुलगुरूंना असं वाटलं की एखादं डिपार्टमेंट किंवा एखादा व्यक्ती खूप चांगला ज्ञानाचं त्याच्याकडे भांडार आहे, अशा व्यक्तीला डायरेक्ट प्राध्यापक म्हणून निवडू शकत होते आणि डिपार्टमेंटची स्थापना करू शकत होते. ते पॉवर्स होते. आणि मग गायकवाड सरांनी एक रिझोल्युशन केलं, सांगितलं त्यांना नाव यू राईट इट व्हॉट आय एम सेइंग. आणि मग त्यांनी ते स्टेटमेंट केलं की हेन्सफोर्थ त्यावेळेचं युनिव्हर्सिटी ऑफ पुणे इज इस्टॅब्लिशिंग डिपार्टमेंट ऑफ पाली इन बुद्धिस्ट स्टडीज. आणि मग त्यांनी ते त्याचं प्रोफेसर पद आणि त्याच्या पुढे नुसतं असंच नाही केलं. या आजच्या दिवसापासून माननीय कुलगुरू यांनी प्राध्यापक महेश देवकर यांना प्रोफेसर प्राध्यापक म्हणून निवड करण्यात येत आहे आणि लगेच त्याची ऑर्डर काढून मला असं वाटतं की महेशजींना दुसऱ्या दिवशी त्याला जॉईन केलं आणि आपण डिपार्टमेंट ऑफ पालीचं सुरुवात केली. बुद्धिस्ट स्टडीज आणि पालीचं जेव्हा जागा दिली त्यावेळेस आम्हाला पोस्ट ऑफिसच्या पाठीमागे बंगला होता, तिथे सुरुवात दिली. तिथून मग आम्ही सांगितलं की सर हे टीचर्स शिक्षण नॉन टीचिंगचे क्वार्टर्स आहेत, आपण थोडं इकडे घेऊ. मग जागा शोधली, मग त्या ठिकाणी मायक्रोबायोलॉजी असं शिफ्ट केलं. नंतर आमच्या डिपार्टमेंटला त्या ठिकाणी एक फ्लोअर जो होता वायसी निजदा ज्याला म्हणतो, तिथे एक फ्लोअर दिला आणि मग डिपार्टमेंट ऑफ पालीचं त्या ठिकाणी कार्यरत झालं. त्याच्या पुढे जाऊन चाबुस्कर सर आणि एक सरांच्या रत्नाकर गायकवाड सरांच्या डोक्यामध्ये म्हणजे त्यांच्या व्हिज्युअलाइज प्लॅन असा होता की त्यांना एक चांगलं वन ऑफ द बेस्ट सेंटर ऑफ लर्निंग सेंटर म्हणजे एक्सलन्स सेंटर इन पाली असावं विद्यापीठात. त्यांचे त्यांनी प्लॅन्स तयार केले. त्यांनी लगेच मला असं वाटतं की ते बैठक बोलली, ते CS झाले त्यावेळेस आपण विद्यापीठातून प्रस्ताव पाठवले आणि जवळपास 12 पदासह पहिलं असं डिपार्टमेंट आहे, 16 पद शिक्षकेतर आणि शिक्षकेतर पहिले असं जेव्हा चीफ सेक्रेटरी झाले त्यावेळेस पहिली अशी ऑर्डर होती महाराष्ट्रातल्या शिक्षक आणि शिक्षकेतर पदांची स्पेशल GR काढून ही पदनिर्मिती झाली. आणि नंतर पुढे त्याचं काही अंशतः काही पदं भरली गेली, काही अजून बाकी आहे.
आणि त्याचं गेल्या 18 वर्षामध्ये त्याचं आज हे जे बीज जे रोवलं होतं त्याची फळं आपल्याला दिसतात. दुसरीकडे बोर्ड ऑफ गव्हर्नरच्या पार्टीच्या मीटिंग्समध्ये मी असायचो त्यावेळी ज्यावेळेस हा याचा जो प्रस्ताव आला मला असं एकदा माझ्या समोर म्हणजे एखादा कार्यकर्ता जेव्हा अकॅडमिक्समध्ये येतो किंवा राजकारणात येतो त्याचं खरं रूप आंबेडकरी रूप कसं असतं हे गौतम चाबसवरांचं मी DG पार्टीला असताना तिथे मी स्वतः तिथे होतो आणि तेव्हा बघितलं होतं की तुम्ही जर आमचे हे एवढे कोटी जर सँक्शन विशेषतः त्रिपिटिकांचं भाषांतर करण्यासाठीचे जे पैसे आहेत हे जर तुम्ही सँक्शन केले नाही तर आम्ही काय करू शकतो अशा पद्धतीने धमकी वजा एक रिक्वेस्ट असं करून ते मग आम्ही बोर्ड ऑफ गव्हर्नन्समध्ये ते अलॉट केले आणि पुढे तो प्रस्तावही मान्य झाला आणि मला खूप आनंद वाटतो की त्याचे पैसे आलेले आहेत. फक्त ऍडमिनिस्ट्रेटिव्ह काही हर्डल्स आहेत. असं विद्यापीठ म्हटलं की पब्लिक युनिव्हर्सिटी आहे जसा आपला रेट आहे तसं बाकी फॅक्टर आहेत तरीही या सर्व मार्गक्रमणातून आपण मार्ग करतो आहे आणि मला खात्री आहे की हे जे डिपार्टमेंट आहे हे नावरूपाला नुसतंच आशिया खंडात नाही तर जागतिक पातळीवर वेगवेगळे विद्यार्थी आपल्याकडे येत आहेत. मी साधारणतः 106 देशातील जवळपास 13,500 विद्यार्थ्यांचं ऍडमिशन आतापर्यंत केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जेव्हा मी जी व्हिएतनामची मुलं येतात विशेषतः पाली आणि बुद्धिस्ट स्टडीजमध्ये ॲज पर नॉर्म्स असं आहे की टोटल इंटेकच्या 15% आपण घेऊ शकतो परंतु आम्ही स्पेशल बाब म्हणून त्याला 25% आणून आपण जास्तीत जास्त जे विद्यार्थी आहेत की त्या ठिकाणी विभागात देतो जेणेकरून खऱ्या अर्थाने पाली भाषेचा प्रसार केवळ एक विद्यापीठ किंवा महाराष्ट्र पुरता न होता जागतिक पटलावर होईल यासाठी आपण करत असतो. दुसरं सर्वात महत्वाचा भाग जसं पाली विभागाचा एक विकास झाला. खरं म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचं एक फार महत्वाचं स्टेटमेंट आपण नेहमी लक्षात घेतलं पाहिजे की जोपर्यंत एखाद्या चळवळीला राजकीय पाठबळ नसेल तोपर्यंत ती चळवळ पुढे जात नाही. म्हणून बाबासाहेबांचं स्टेटमेंट फार महत्वाचं आहे की घराघरावरतून घेऊन घ्या की तुम्ही या देशाचे शासनकर्ते जमात व्हा. याचं कारण असं आहे की एकमेव गौतम चाबसवर सारखे जी व्यक्ती ज्यांनी लँग्वेज आत्मसात केली आणि त्या लँग्वेज आत्मसात करून तो विभाग विकसित करण्याचा अथक प्रयत्न केला. म्हणून ते केवळ जर आमदार नसते केवळ राजकीय पक्षाचे ते जर नेते नसते तर कदाचित आज जे आपण हे बघतोय ते कदाचित आपल्याला पाहायलाच नाही. म्हणून राजकीय बळ आणि राजकीय नेतृत्व कसं महत्वाचं असतं हे तेवढंच महत्वाचं आहे आणि म्हणून या ठिकाणी आपण जोरदार टाळ्यांचं दोघांचं आमचा जो विभाग याच्यासोबत जो सुरू केला होता सबनीस सर आपल्याला माहित असेल की खरं म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचे विषयीचे जे डिपार्टमेंट आहे ते नागपूरला आंबेडकर थॉट आहे, औरंगाबादला आंबेडकर थॉट आहे, मुंबईला आंबेडकर थॉट आहे. परंतु माझी संकल्पना होती की आपण एक काहीतरी असा वेगळा विभाग करावा की जेणेकरून एक नव्या पिढीला नवी दिशा देता येईल. आणि म्हणून जेव्हा मी संशोधन केलं आंबेडकर थॉट्स नॅशनल सिक्युरिटी तुम्हाला माहित असेल की MA आंबेडकर थॉट्स इन नॅशनल सिक्युरिटी असा आम्ही कोर्स डेव्हलप केला जेणेकरून बाबासाहेब आंबेडकरांचं आतापर्यंत इथला जो समूह आहे त्याला आपणही बळी पडतो. बाबासाहेब मसीह ऑफ दलित्स किंवा चीफ आर्किटेक्ट ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन but the person who played important role for nation building as well as how he developed a conceptual framework for national security. In that context, आम्ही MA आंबेडकर थॉट्स इन नॅशनल सिक्युरिटी असा कोर्स सुरू केला आहे. त्यालाही विविध देशांची परदेशी विद्यार्थ्यांची त्या ठिकाणी विद्यार्थी आहेत, आपले विद्यार्थी आहेत आणि मला सांगायला आनंद वाटतो की त्या विषयामध्ये आपण डिफेन्स रिलेटेड म्हणजे बाबासाहेब आंबेडकर यांचे फॉरेन पॉलिसी विषयीचे विचार, बाबासाहेब आंबेडकरांचे चायना विषयीचे विचार, बाबासाहेब आंबेडकरांचं आता जे नेपाळमध्ये जे झालं त्या संदर्भात काय भूमिका असतो, कंटेम्पररी सुरक्षेचे जे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर कसे महत्वाचे, बाबासाहेब आंबेडकरांचे जिओ पॉलिटिक्स विषयी विचार, बाबासाहेब आंबेडकरांचे इंडो पॅसिफिक विषयीचे विचार, बाबासाहेब आंबेडकरांचे नॉन अलाइनमेंटचे विचार, आता स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी विषयी आम्ही बोलतो
त्याविषयी बाबासाहेब आंबेडकरांचे विचार असा तो संपूर्ण अभ्यासक्रम करून आज आंबेडकर भवनमध्येच त्या डिपार्टमेंटची स्थापना आहे. आम्ही MA सोशल अँड पब्लिक पॉलिसी असा एक कोर्स केलेला आहे. इनफॅक्ट त्या कोर्सला आम्ही MSW सोबत इक्वॅलन्स केलं. म्हणजे डीन असण्याचा फायदा हा असू शकतो, तर लोकांना फार असं कळत नाही, परंतु त्याचं पद जे आहे त्या जिथे आपण असतो त्याचा फायदा आपण करत असतो. आणि म्हणून त्या ठिकाणी सर MA सोशल अँड पब्लिक पॉलिसी हे जे विद्यार्थी जो कोर्स करतील त्याला आपण MSW ला इक्वॅलन्स दिलेलं आहे. आणि म्हणून पहिल्या बॅच मधून जे विद्यार्थी झाले ते सर्वचे सर्व प्लेस झालेत आमचे. विशेषतः सोशल वेलफेअर मध्ये आता काही गेले, एक दिल्लीमध्ये त्या ठिकाणी 2-3 विद्यार्थी काम करतात. अशा पद्धतीने एक इम्प्लॉयमेटिव्ह ओरिएंटेड असा कोर्स केल्यामुळे त्या विभागाचं आता सस्टेनेबिलिटी आहे. आणि मला असं खात्री आहे की हे जे पाली विभाग आहे या पाली विभागामध्ये सुद्धा आपण आता नव्या पद्धतीने नवी मांडणी करणं गरजेचं आहे. आता पाली विभागाचं जर सस्टेनेबल असेल, शासनाने 18 पदं दिली असतील, गौतम चालुश्वाक असतील, महेश देवकर असतील, आम्ही असू, आज आहोत उद्या नाही, परंतु या विभागाला 50 वर्ष जर आपल्याला पुढे न्यायचं असेल तर त्या विभागाने वेगवेगळ्या फॉर्म मध्ये विचार केला. पहिल्यांदा आपल्याला या विभागाचं जर सस्टेनेबल पाहिजे असेल तर आंबेडकरी जनतेचं पालीविषयीचा अप्रोच काय आहे हा नीट लक्षात असला पाहिजे. आणि जोपर्यंत तुम्हाला आंबेडकरी जनतेचं पालीविषयकचं ज्ञान आणि भान हे जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत या विभागाचा तुम्ही रोडमॅप तयार करू शकत नाही. त्याच्यावर थोडासा फोकस असला पाहिजे. आणि नुकतं काल कुठेतरी मी बघितलं की मुंबई विद्यापीठातलं पाली डिपार्टमेंट आता बंद होत आहे. तिथे लोक आज ते होऊ नये यासाठी त्या ठिकाणी आंदोलन करतात. अशा पद्धतीचं मला कुठेतरी रील बघायला मिळालं. अधिकृत माहिती माझ्याकडे नाही, परंतु त्या ठिकाणी नागपूर विद्यापीठामध्ये पाली डिपार्टमेंट आहे, मुंबईला आहे, औरंगाबादला आहे. हे जे डिपार्टमेंट आहेत या डिपार्टमेंटच्या व्यतिरिक्त आपलं जे ज्ञान आहे या ज्ञानाचं आंबेडकरी पर्स्पेक्टिव्हने आपण पाली भाषेला आपण कसं बघणार आहोत हा एक सर्वात महत्वाचा कळीचा मुद्दा माझ्यासमोर आहे. आणि मला असं वाटतं की ते त्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. दुसरा सर्वात महत्वाचा आपल्याला की जर लँग्वेज जसं सरांनी म्हटलं की काय एक सर्वात महत्वाचे आज खरं म्हणजे आज 2-3 गोष्टी सर्वात महत्वाच्या. आजच्या दिवसाला मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा आज तारीख आहे. आज प्रबोधन ठाकरे यांचा वाढदिवस आहे. आज आपलेच पंतप्रधान यांचाही आज वाढदिवस आहे. या निमित्ताने आपल्याला या सर्व जी काही जे पॉलिटिकल डायनॅमिक्स दिसतात त्या डायनॅमिक्स मध्ये आपल्याला जर पुढे जायचं असेल तर नव्या पद्धतीने नवा विचार आपल्याला करावा लागेल. मला असं वाटतं की जर पाली भाषेचं तुम्ही डिजिटल छोटे छोटे कोर्सेस तयार केले, ऑनलाईन काही कोर्सेस केले, आपण नुकतंच ऑनलाईन MBA सुरू केलेलं आहे, ऑनलाईन BBA सुरू केलेलं आहे, ऑनलाईन BCA सुरू केलेलं आहे, ऑनलाईन MCA अजून काही कोर्सेस सुरू केलेले आहेत. मला असं वाटतं की जर पाली डिपार्टमेंटने हे जे कोर्सेस आहेत, एंगेज बुद्धिझम असेल, MPG डिप्लोमा असेल किंवा त्याला आता आपण ऍडव्हान्स कोर्स म्हणतो, असे छोटे छोटे मॉडेल मी तर म्हटलं की तुम्ही जर मला कोर्स 2 क्रेडिटचा किंवा 4 क्रेडिटचा जर तुम्ही मला बनवून दिला अक्रॉस ऑल फॅकल्टी आपण कंपल्सरी करू शकतो ऑडिट कोर्स म्हणून. आणि तो आपण करू शकतो. आम्ही काही ब्रॅकेट 2 कोर्सेसचे मी काही हे टाकलेले आहेत. तसं जर तुम्ही साधारण 30 तासाचा जर करिक्युलम करून दिला तर आपण तो कोर्स सायन्स अँड टेक्नॉलॉजी फॅकल्टीला देऊ शकतो, तो कॉमर्स अँड मॅनेजमेंटच्या स्टुडंटला देऊ शकतो, तो ह्युमॅनिटीच्या याला देऊ शकतो. आणि तो अक्रॉस ऑल साधारणतः या विद्यापीठामध्ये 7.5 लाख विद्यार्थी आहेत. आणि ते विद्यार्थी आपल्याला सावित्रीबाई फुले विद्यापीठ म्हटलं की काहीतरी आपण पेपरमध्ये वाचतो आणि एक निगेटिव्ह मत त्या ठिकाणी करत असतो, परंतु याची एक वेगळी करिश्मा आहे. या 411 एकरचं एक वेगळं महत्व आहे. त्याचं त्याला एक वेगळं अकॅडमिक एक उंची आहे. आणि म्हणून तुम्ही जसं बघत असाल की दिल्ली हे पॉलिटिकल हॅपनिंग प्लेस आहे, मुंबई हे फायनान्शियल कॅपिटल आहे, तसं हे पुणे हे इंटेलेक्च्युअल कॅपिटल आहे. आणि या इंटेलेक्च्युअल कॅपिटलमध्ये तुम्ही जे मार्केटमध्ये आणाल त्याला जागतिक पटलावर त्याला महत्व आहे. आणि म्हणून माझी अशी इच्छा आहे की या विभागाने केवळ आता आपल्याकडे नवीन बिल्डिंग येईल, नवीन हॉल तयार होतील, नवीन हे होईल म्हणून आपण सस्टेन होऊ का, तर कदाचित सस्टेन होणार नाही. त्याचं कारण असं आहे की नवीन शैक्षणिक धोरणामुळे आता अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस
जे आहेत ते महाविद्यालयात पोस्ट ग्रॅज्युएट कोर्स हा MA चा 1 वर्षाचा होणार आहे आणि मग आपल्याकडे येणारा जो कोर्स आहे फॉर्च्युनेटली पाली भाषेने किंवा पाली विभागाने या हे जे बदल आहेत हे बदल पूर्वीच ओळखून त्यांनी 5 इंटिग्रेटेड कोर्स सुरू केलेला आहे आणि हे मी प्रत्येक फॅकल्टीला त्या ठिकाणी देवकर सरांनी जे जे प्रश्न असतील ते फॅकल्टीचा डीन म्हणून त्या ठिकाणी अतिशय कटाक्षाने लक्ष देऊन तुमच्यापर्यंत ते प्रश्न कदाचित येत नसतील परंतु ते प्रश्न सोडवायचा आम्ही प्रयत्न करत असतो आणि ते असं सांगत नाही त्याचं ते खूप बँड वाजवायचं काही आपल्याला गरज नाही की आपण काय करत असतो परंतु ते आता स्ट्रीमलाईन झालेले आहेत तसे काही ऑनलाईन आपण कोर्सेस करावेत जेव्हा नवीन बिल्डिंग होईल माझी चाबसो सरांना विनंती की कदाचित आपण तिथे आंबेडकर स्टडीज डिपार्टमेंट जे आपण तिथे एक फ्लोर एक्स्ट्रा करून तिथे जर केलं तर मग बुद्धिस्ट पाली आणि आंबेडकर थॉट जर एका ठिकाणी आला तर आपल्याला कार्यक्रम घेणे कारण शेवटी एकमेकांचा समन्वय असणं फार गरजेचं आहे आज लॉंग ॲज मी इथे असेपर्यंत तो कॅरी करू किंवा महेश देवकर असेपर्यंत कॅरी करू पण पुढच्या पिढीला सस्टेन होण्यासाठी आपल्याला एक ते कसं करता येईल त्या ठिकाणी आपण प्रयत्न करू येणाऱ्या कालखंडामध्ये बरेचसे बदल होणार आहेत आणि त्या बदलाला आपण सामोरं कसं जाणार विशेषतः पालीच्या संदर्भामध्ये हा एक प्रश्न माझ्या समोरही आहे परंतु त्याला एम्प्लॉयबिलिटी किंवा स्किल ओरिएंटेड छोटे छोटे जर कोर्सेस केले तर कदाचित आपण सस्टेन होऊ शकतो आणि जे ऐतिहासिक काम आहे 2 गोष्टी मला फक्त इथे सांगायचं आहे की बाबासाहेब आंबेडकरांच्या संपूर्ण चळवळीत म्हणजे बुद्धा इन हिज धम्मा हे पुस्तक ज्यावेळेस आले बाहेर त्याच्यामध्ये जे दिलेले आहे आणि तुम्ही बुद्धिस्ट बौद्ध धर्माकडे जर बघितलं आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या अप्रोचकडे बघितलं आणि पाली लँग्वेजकडे जर बघितलं तुम्हाला असं दिसेल म्हणजे मी बऱ्याच देशांमध्ये जाऊन आलो व्हिएतनामला गेलो बुद्धिझमची आकलन आणि त्या ठिकाणी बुद्धिझमचे इम्प्लिमेंटेशनची प्रक्रिया आणि आपली प्रक्रियेमध्ये फार तुम्ही श्रीलंकेत गेलात तर श्रीलंकेत तुम्हाला वेगळं दिसेल तुम्ही चायनाला गेलात तुम्ही चायनाचे वेगळे दिसेल चायनाच्या एका बौद्ध विहारामध्ये एखाद्या स्त्रीला जर बाळ होत नसेल तर त्या ठिकाणी त्या बौद्धाचे मूर्तीची पूजा करून त्या ठिकाणी ते विधी करतात आता तो जर तशा पद्धतीचा जर आपण बौद्ध धर्म आपण इथे शिकवला तर कदाचित ते आपल्याला मान्य होणार नाही तुम्ही जर श्रीलंकेला गेलात तर तिथली प्रॅक्टिस वेगळी तुम्ही जपानला जर गेलात तर मी त्या जपानमध्ये एका शिंतो मंदिर याला गेलो बाजूला गौतम बुद्धाचे मंदिर तर त्या ठिकाणी साकी जी आहे साकी म्हणजे वाईन तर प्रसाद म्हणून त्या ठिकाणी वाईन दिली जाते आणि एखादी व्यक्ती मृत्यूप्राय झाली की त्याचं दर्शन पहिल्यांदा विधी केल्यानंतर गौतम बुद्धाचं दर्शन घेतात परंतु इतर घेत नाही असे जे कॉन्ट्रडिक्शन हे कॉन्ट्रडिक्शन आपल्याला थोडेसे आपल्या या जागतिक पटलावरचे जे हे आहेत प्रॅक्टिसेस आहेत जे आंबेडकरी विचाराला चालणार नाही जे आंबेडकरी याला चालणार नाही त्याचाही थोडासा अभ्यास करून नवा एक कारण हे डिपार्टमेंट नुसतं तर पाली लँग्वेज नाही हे पाली आणि बुद्धिस्ट स्टडीज आहे त्याला आपण नाव दिलेलं आहे त्याच्यामध्ये हे नव्या पर्स्पेक्टिव्हने की जिथे आपल्याला सायंटिफिक अप्रोच डेव्हलप करून या डिपार्टमेंटचं त्या विचाराने जर जडणघडण केली तर याला निश्चितच फ्युचर आहे महाराष्ट्रातली संपूर्ण आंबेडकरी जनता तुमच्यासोबत राहणार आहे आणि तो विचार करून त्याच्यामध्ये तशा पद्धतीचं बदल करणं फार गरजेचं आहे आपण जर असं केलं तर कदाचित केवळ दक्षिण आशियात नाही तर हे वन ऑफ द बेस्ट लर्निंग सेंटर इन द पाली अँड बुद्धिस्ट स्टडी नॉट ओनली इन साऊथ एशिया बट अक्रॉस द ग्लोब इट विल रिकग्नाइज बाय एव्हरीवन मला असं वाटतं की हे पर्स्पेक्टिव्ह सर्व फॅकल्टीने लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे मी आंबेडकरी विचारांचा म्हणून मी त्या पद्धतीने बोलतो असं न करता त्या डिपार्टमेंटचे पाया म्हणजे रत्नाकर गायकवाड साहेबांनी जेव्हा हे डिपार्टमेंट स्थापन केलं त्यांचं विजनच हे होतं की या डिपार्टमेंटला आपल्याला आंबेडकरी पर्स्पेक्टिव्हने कसं डेव्हलप करता येईल तशा पद्धतीचे आपण कोर्सेस बदलता काळात आणले पाहिजेत समाजामध्ये गेलं पाहिजे आणि आपण ते करतात फार या डिपार्टमेंटला फ्युचर आहे मला असं वाटतं की आज महाराष्ट्रामध्ये पाली डिपार्टमेंट देवकर सर मी आता मागच्या 2 आठवड्यापूर्वी त्या ठिकाणी कुशीनगरला गेलो होतो आणि कुशीनगरचे जे महाविद्यालय तिथे त्या महाविद्यालयाचे मला वाटतं काही फॅकल्टी तिथे गेली होती तर तिथे मला सांगितलं जे प्रिन्सिपल आहेत ते आमचे फर्स्ट आपले डिफेन्स स्टडीजचे
आणि ते म्हटलं की सर अभी 2 हफ्ते पहिले आपके डिपार्टमेंट से देवकर साहब और उनकी टीम आई थी और त्यांनी एक वेनेरल भंतेच्या नावाने एक मोठा हॉल बांधला सर आणि ते जे भंते आहेत याचे ते त्यांनी संपूर्ण चेंजेस केले. तर ते म्हटले की तुम्हाला काय पाहिजे ते आम्ही तुम्हाला देतो. मी म्हटलं की मी ह्या सर्व विद्यार्थ्यांशी बोलून 1.5 तास त्यांनी मला वेळ दिला आणि आम्ही त्या ठिकाणी रोड मॅप केला. मला असं वाटतं की जागतिक पटलावर आपल्याला म्हणजे परदेशातून जसं आपल्याला मदत मिळते तशी भारतातूनही आपल्याला खूप काही मदत मिळू शकते. परंतु आपलं विजन आणि आपली कमिटमेंट ही फार महत्वाची आणि ही डिपार्टमेंट करत आहे. त्याबद्दल मी खूप समाधानी आहे. परंतु आपल्याला इथेच थांबून चालणार नाही. एक वेळेस तुम्ही बिल्डिंग आणि कन्स्ट्रक्शन करू शकता. म्हणजे जसं चीनने जर ठरवलं की 2 वर्षात किंवा 2 वर्षामध्ये गेल्या 10 वर्षामध्ये ज्या पद्धतीने बिल्डिंग्स आणि कन्स्ट्रक्शन केलेलं आहे ते जर व्हिज्युअलायझेशन केलं तर तुमच्या लक्षात येईल हे शक्य आहे. परंतु इंटेलेक्च्युअल कॅपिटल जी आहे ती लगेच तयार होते. म्हणजे 18 वर्षातून महेश देवकरांचे फलश्रुती आज आपल्याला पाहायला मिळतात. एखादी व्यक्ती पुढे येते त्याची फलश्रुती आपल्याला मिळते. ते इंटेलेक्च्युअल कॅपिटल आपल्याला केवळ इन्फ्रास्ट्रक्चरवर आपल्याला थांबायचं नाही तर ही इंटेलेक्च्युअल कॅपिटल कशी तयार होईल त्याकडे आपल्याला लक्ष द्यावं लागेल आणि आपण सर्व द्या अशी मी या ठिकाणी विद्यापीठाच्या वतीने अपेक्षा करतो. आणि जे प्रश्न आहेत म्हणजे त्या ठिकाणी देवकर सरांच्या पाली डिपार्टमेंट जे प्रश्न आहेत ते प्रश्न आपण सोडत असतो आणि यापुढे आपण निश्चित सोडणार. वेळ खूप झालेली आहे परंतु आपण शांत चित्ताने ऐकून मला वाटतं सरांना मी सांगितलं की अध्यक्ष भाषणात कोणी थांबणार नाही परंतु आपण सर्व थांबलात त्याबद्दल मी सर्वांचं ऋणी आहे आणि मला धन्यवाद सर. आपण खूपच छान पद्धतीने पाली डिपार्टमेंटचा आणि पुणे विद्यापीठातील त्यांचा अनुभव कथन केला. थँक्यू व्हेरी मच. अहम सभ्येषाम् अतिथीनाम् अनुमोदनं व्याहरामि तेषां समुत्साहनं वचनमर्थम्. We thank all the honorable members on the dais for sharing their views. इदानीं याचामि अहम् अस्माकं विभागस्य सहायक अध्यापकं वैङ्गट्कर कुलजं प्रणाली महाभागा अस्माकं कथयितुं पाकटिगतम्. We request Dr. Ms. Pranali Vengatkar for vote of thanks. नमो नमः. नमो बुद्धाय. सुसंध्या सभ्येसम. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठस्य पाली तथा च बौद्ध अध्ययन विभागेन अद्य 18मा पाली दिन किच्चपटिपाटी आयोजिता होती. अस्सा किच्चपटिपाटी या समिद्धं संविधानस्थं संबहुलानं सद्भागदानं होती. तेषां सभ्येषां कथयिता पाकटा करणीया इति अम्माकं परमकर्तव्यम्. प्रथमं ताव अनुमोदामि प्रमुखातिथि अम्माकम् अय्यो श्रीपाल सबनीस महाशयं. सो मराठी साहित्य साकच्छाय पूर्वो सभापती आसी. सबनीस महाभागेन पाली भाषानं सप्रयोजनता स्वाख्याता तथा च अनागारिक धर्मपालस्य गरुत्तं वर्णितं. तस्मात् तस्य अनुमोदनं ददामि. इदानीं सभ्येषां हिताय मातुनिवृत्तिम् अधिकिच्च वदामि. आपल्या या विभागाच्या आनंद सोहळ्यात लोकशिक्षक बाबा भारती प्रतिष्ठानचे संस्थापक माननीय महेंद्र भारती विशेष अतिथी रूपाने उपस्थित राहिले. तसेच आमच्या विभागातील पारितोषिक प्राप्त आणि सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविण्याकरिता त्यांनी आपल्या प्रकाशनाची पुस्तकं भेट रूपात दिली. याकरिता मी त्यांच्या प्रती सविनय कृतज्ञता व्यक्त करते. आजच्या आपल्या या पाली दिन कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आपल्या विद्यापीठाच्या मानव्य विद्या शाखेचे अधिष्ठाता प्राध्यापक डॉक्टर विजय खरे यांनी भूषविले आणि आपल्या अध्यक्षीय भाषणात आमचा पाली आणि बौद्ध अध्ययन विभाग महाराष्ट्रातील जनमानसापर्यंत अधिकाधिक कसा पोहोचेल याकरता त्यांनी ज्या काही सूचना केल्या त्याचा आम्ही नक्कीच अंगीकार करू.
आणि त्यांनी आम्हा सर्वांना मोलाचे मार्गदर्शन केले, याकरिता मी त्यांची शतशः ऋणी आहे. आमच्या विभागाचे कल्याण मित्र माजी आमदार माननीय ॲडव्होकेट गौतम चाबुकस्वारजी आजच्या या कार्यक्रमात मान्यवर अतिथी म्हणून उपस्थित राहिले. आमच्या पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी बुद्धघोष चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विद्यार्थ्यांना पदक व चषक ते दरवर्षी प्रदान करतात. त्यांच्या या मेत्ता भावनेकरिता पाली व बौद्ध अध्ययन विभाग त्यांचा सदैव ऋणी राहील. आजच्या या कार्यक्रमात डिक्शनरी ऑफ बुद्धिस्ट टेक्निकल टर्म्स या बहुभाषीय शब्दकोशाच्या 9व्या खंडाचे प्रकाशन झाले. याकरिता या शब्दकोशाच्या संपादक मंडळाप्रती मी कृतज्ञता व्यक्त करते. आजच्या या मंगलमय दिवसाचे अविस्मरणीय क्षण कॅमेऱ्यामध्ये टिपले आहेत श्रीयुत मिलिंद शाक्य यांनी. याकरिता त्यांचे मनपूर्वक धन्यवाद. आपल्या पेटपूजेची व्यवस्था अण्णा नेहमीच अगत्याने करतात. याकरिता त्यांचे व त्यांच्या सहकाऱ्यांचे मनपूर्वक आभार. सांस्कृतिक कार्यक्रमाच्या यशस्वीतेमध्ये ध्वनी व्यवस्थेचा मोलाचा वाटा असतो. याकरिता श्रीयुत मुन्ना राय आणि त्यांच्या सहकाऱ्यांना खूप खूप धन्यवाद. रेखीव पदक व आकर्षक चषक उपलब्ध करून दिल्याबद्दल पानघंटीचे देखील खूप आभार. आपला पाली दिनाचा कार्यक्रम सोत्साह संपन्न होण्याकरिता भूगर्भशास्त्र विभागाने त्यांचे सभागृह आम्हाला उपलब्ध करून दिले. याकरिता विभाग प्रमुख प्राध्यापिका भावना उमरीकर यांचे मनापासून आभार. तसेच आजच्या या आपल्या कार्यक्रमास प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित आहेत, तर त्यांचे देखील आभार. संघे शक्ती हे आमच्या पाली आणि बौद्ध अध्ययन विभागाचे ब्रीदवाक्य आहे. आजच्या या बहारदार कार्यक्रमाच्या यशस्वीतेमध्ये विभागातील विद्यार्थी व शिक्षकांच्या अविरत मेहनतीचा सिंहाचा वाटा आहे. कारण कोणताही कार्यक्रम एका व्यक्तीमुळे यशस्वी होत नाही. तर संत तुकाराम महाराजांच्या शब्दात सांगायचे झाले तर एकल्याचा नव्हे हा खेळ म्हणून मेळ मेळविला. एकल्याचा नव्हे हा खेळ म्हणून मेळ मेळविला. त्यामुळे आमच्या विभागाचे शिक्षक आणि विद्यार्थी हे जरी अविभाज्य भाग असले तरी त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करणं हे देखील अगत्याचे ठरते. I highly appreciate the active participation of our students in making this Pali Day program memorable. I am sincerely thankful to our Vietnamese students, Sister Thop and Sister Han, for the beautiful flower arrangement and puja sthan. I would also like to express my heartfelt appreciation to all the students who have participated in the Pali exhibition, especially the students of Foundation course Pali and Buddhist Studies and also integrated MA Pali and Buddhist Studies first and second year students. पूजास्थान आणि पाली प्रदर्शनाचे आयोजन विभागातील सहाय्यक प्राध्यापिका डॉक्टर तृप्तीराणी तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. तसेच त्यांनी पाली भाषेत औपचारिक कार्यक्रमाचे संयुक्तरित्या सूत्रसंचालन केले. या सर्वांकरता त्यांचे मनपूर्वक आभार. आमची विद्यार्थिनी आम्रपाली धीवर हिने मनमोहक रांगोळी प्रवेशद्वारापाशी काढली. याकरता तिला देखील धन्यवाद. आपल्या विभागाच्या ज्येष्ठ विद्यार्थिनी श्रीमती चंद्रकला ओव्हाळ यांनी आपले स्वलिखित पुस्तक सर्व बक्षीसपात्र विद्यार्थ्यांना भेट म्हणून दिले. याकरता त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करते. आजच्या या कार्यक्रमाची उत्साहवर्धक सुरुवात पाली भाषा व साहित्य जागरूकता रॅलीने झाली. या रॅलीची जबाबदारी विभागातील सहाय्यक प्राध्यापिका डॉक्टर शीला डोंगरे व रॅलीतील सर्व यांनी समर्थरित्या सांभाळली. तसेच याकरिता डोंगरे मॅडम आणि रॅलीतील सर्व सहभागी विद्यार्थी यांचे मनपूर्वक आभार. सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आमच्या विभागाचे विद्यार्थी सचिन घोलक व आकांक्षा धोत्रे यांनी केले. याकरिता त्यांचेही मनापासून धन्यवाद. सांस्कृतिक कार्यक्रमाच्या नियोजनाची जबाबदारी सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर मृगेंद्र प्रताप यांनी संयुक्तरित्या सांभाळली. तसेच श्रोतृवृंदाला भंते अनागारिक धर्मपाल यांचा परिचय करून दिला. याकरिता मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते.
विभागातील सहाय्यक प्राध्यापक श्रीयुत रितेश ओव्हाळ यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे नियोजन व अल्पोपहाराची जबाबदारी संयुक्तरित्या सांभाळली. तसेच कार्यक्रमाकरिता आवश्यक असणारे आकर्षक फ्लेक्स तयार करून घेतले. याकरिता त्यांना शतशः धन्यवाद. विभागातील सहाय्यक प्राध्यापिका डॉक्टर तलत परवीन यांनी अल्पोपहाराची व्यवस्था संयुक्तरित्या सांभाळली. तसेच बक्षीसपात्र विद्यार्थ्यांकरिता आकर्षक प्रशस्तीपत्रके तयार केली. याकरिता त्यांचेही मनापासून आभार. विभागातील सहाय्यक प्राध्यापिका डॉक्टर दीपाली पाटील यांनी आजच्या कार्यक्रमाकरिता प्रमुखातिथींचा परिचय करून दिला. तसेच बक्षीस वितरणाची जबाबदारी पार पाडली. याकरिता त्यांना सुप्रिया, माधुरी, क्रांती, सोनाली व कैलास या आमच्या विद्यार्थ्यांनी सहाय्य केले. या सर्वांचे मनपूर्वक आभार. विभागातील अभ्यागत प्राध्यापक दीपक गायकवाड यांनी कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका तयार केली. याबद्दल त्यांचेही आभार. सरतेशेवटी आम्ही शिक्षक ज्यांच्या भक्कम पाठिंब्यामुळे कोणत्याही कार्यक्रमाचे शिवधनुष्य लीलया पेलतो ते आमच्या विभागातील शिक्षकेतर कर्मचारी वृंद श्रीयुत तुलसीदास गुंठाळ, श्रीयुत अतुल गुलालकर, प्राची खुडे आणि बालाजी या सर्वांप्रती देखील कृतज्ञता व्यक्त करते. यानंतर आमचे बक्षीसपात्र विद्यार्थी, विविध सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सोत्साह सहभाग घेतलेले विद्यार्थी, सभागृहामध्ये उपस्थित असणारे आजी माजी विद्यार्थी ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे या कार्यक्रमाच्या यशस्वीतेमध्ये मोलाचा हातभार लावला त्या सर्वांचे मनापासून धन्यवाद. तसेच उपस्थित श्रोतृवृंदाचेही मनपूर्वक आभार. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.